गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण मागील लेक्चरमध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रगचं इनिशियल पार्ट डिस्कस केला होता. बेसिकली नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, त्याला आपण जे इन्सेंट्स म्हणतो, ते एक्झाम पॉईंटचा विचार केला तर लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने विचारलं जाणारा क्वेश्चन आहे. त्याचप्रमाणे शॉर्ट नोटसाठीही यावर क्वेश्चन येऊ शकतो. 2 मार्कासाठी पॅरासिटामॉल पॉइझनिंगची ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. आणि जे आपण पेन रिलीव्हसाठी ग्रुप यूज करतो त्यामध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स हा एक कॉमनली यूज केला जाणारा ग्रुप आहे आणि दुसरा आहे ओपॉइड अनाल्जेसिक. तर हे दोन ग्रुप आपण अनाल्जेसिक्स म्हणून टू रिलीव्ह पेन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. तर ह्या दोन ग्रुप मधले डिफरन्शिएटिंग पॉइंट ही 2 मार्कला एक्झामच्या दृष्टीने CCMP एक्झाम मध्ये येऊ शकतात. तर काल मागील लेक्चर मध्ये आपण जे थोडक्यात म्हणजे डिस्कस केला होता तो आपण ब्रीफ मध्ये रिवाइज करणार आहोत. जवळजवळ 6 ते 7 फार्माकोलॉजिकल ऍक्शन सेन्सेटचे आपण कंप्लीट केलं होतं. क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. कॉक्स एन्झाइम विषयी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं आणि प्रोस्टाग्लॅंडिन मध्येही आपण डिटेलमध्ये कॉक्स एन्झाइम विषयी डिस्कस केलेला आहे. प्रोस्टाग्लॅंडिन टॉपिकही आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे आणि एन्सेल्सच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स अंडरस्टँडिंग होण्यासाठी प्रोस्टाग्लॅंडिन्सच्या फिजिओलॉजिकल आणि पॅथोफिजिओलॉजिकल रोल काय आहे वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, वेगवेगळ्या सिस्टीमवर प्रोस्टाग्लॅंडिन कसं कार्य करतात त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर एन्सेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलं होतं की हे ड्रग 4 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर, त्यानंतर प्रेफरन्शियल कॉक्स 2 इनिबिटर, सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर आणि चौथा ग्रुप अनाल्जेसिक अँटीपायरेटिक विथ वीक अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर, नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इन्हिबिटर जे आहेत त्यामध्ये खूप सारे ड्रग्स आहेत जे कॉक्स एन्झाईम नॉन सिलेक्टिव्हली इनहिबिट करतात. म्हणजे कॉक्स 1 कॉक्स 2 हे दोन्ही इनहिबिट करून ते ऍक्ट होतात. ओके. तर त्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स, सब ग्रुप्स आहेत डिपेंडिंग ऑन देअर सोर्स, आणि त्यामध्ये 5 ते 6 ग्रुप्स आपण डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये आपण सॅलिसायलेट पाहिलं, त्यामध्ये ऍस्पिरिन आहे, त्याला आपण ऍसिटिल सॅलिसायलिक ऍसिड असं म्हणतो. त्यानंतर आपण प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह पाहिले ज्यांचं स्पेलिंग प्रोफेन एंड होतं. आयबुप्रोफेन, किटोप्रोफेन, प्युरबिप्रोफेन असे 3 लक्षात ठेवू शकता आणि चौथा नॅप्रोक्झेन आहे. त्यानंतर ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये आपण इंक निमोनिक डिस्कस केलं होतं. INK, इंडोमिथॅसिन, नॅबोमिटॉन आणि किटोरोलॅक. त्यानंतर पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह आपण पाहिले होते. ऑक्सिफेन ब्युटॅझोन आणि फिनिल ब्युटॅझोन हे 2 ड्रग आपण पाहिले. त्याचबरोबर आपण त्या ग्रुपमध्ये प्रोपिफेनाझोन हे ड्रगही पाहिलं. त्यानंतर फेनामेटमध्ये मेफेनेमिक ऍसिड, एनॉलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्यांचं स्पेलिंग काम एंड होतं असे पायरोक्झिकाम, टेनोक्झिकाम हे ड्रग बघितले. आणि नेमोनिक स्पा प्रोव्हिडंट फंडीज एफिकेसिस हे पाहिलं. प्रिफरन्शियल क्लॉस 2 इनिबिटर मध्ये निमोसोलाइड, डायक्लोफेनॅक, ऍसिक्लोफेनॅक, मेलोक्झिकाम आणि इटोडोलॅक्स हे ड्रग्ज येतात. सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर मध्ये कॉक्सिब ग्रुप आहे. सेलिकॉक्सिब, इटरोकॉक्सिब, पॅरिकॉक्सिब. आणि रोफेकॉक्सिब आणि व्हॅल्डेकॉक्सिब have been withdrawn from the market because of cardiovascular thrombotic event. Drugs with analgesic antipyretic but with weak anti-inflammatory action, we have para-amino phenol derivative, and drug is paracetamol. It is also called as acetaminophen. And another drug is nifopam. It comes under benzoxazone derivative. फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स मध्ये आपण पाहिलं होतं की 3 इम्पॉर्टंट ऍक्शन इन्सेटचे तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. अनाल्जेसिक ऍक्शन, अँटीपायरेटिक ऍक्शन, अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन. त्यानंतर बाकी ऍक्शन मध्ये अँटीप्लेटलेट ऍग्रिगेटरी, डिस्मिनोरिया, त्यानंतर डक्टस आर्टरियस क्लोजर, डिलेइंग ऑफ द लेबर, गॅस्ट्रिक म्युकोजल डॅमेज ह्या इन्सेटच्या ऍक्शन्स आहेत. एनाफाइलेक्टेड रिॲक्शन, सोडियम वॉटर रिटेन्शन ह्या काही फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स आपण
मागील लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. तर अनालिसिसच्या म्हणजे पेन रिलिव्हिंग ऍक्शन, आणि आपण पाहिलं होतं की एनसेड्स हे सुपरफिशियल पेन रिलिव्हिंग साठी जास्त उपयुक्त आहे आणि ओपॉइड अनाल्जेसिक हे डीप विसरल पेन साठी जास्त उपयुक्त आहे. तर अनाल्जेसिक ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पेरिफेरल आणि सेंट्रल ऍक्शन एनसेडचे पाहिले होते की पेरिफेरल ऍक्शन मध्ये काय केलं होतं, काय एनसेड कसे ऍक्ट होतात ते पाहिलं होतं. आपण पाहिलं होतं की प्रोस्टाग्लॅंडिन रिस्पॉन्सिबल फॉर हायपरअल्जेसिया. Prostaglandin potentiate the action of peripheral endogenous analgesic substances like bradykinin, TNF alpha, interleukin. Okay, so one peripheral action of NSAID is by decreasing prostaglandin synthesis, they interfere with potentiating role of prostaglandin on peripheral endogenous analgesic substances like bradykinin, TNF alpha, interleukin. NSAID also act by obtunding peripheral pain receptor. म्हणजे पेरिफेरल पेन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी ते कमी करतात. सेंट्रल ऍक्शन मध्ये NSAIDs act by increasing threshold for pain perception. So analgesic action point of view, NSAID act through peripheral action as well as central action. You have to remember. Antipyretic action we have discussed. NSAID reset the temperature set point in hypothalamus by inhibiting pyrogen-induced prostaglandin E2 synthesis in the hypothalamus by inhibiting COX-2 enzyme. And here, fever is subsided by increasing heat loss in the form of sweating, cutaneous vasodilation. अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन जी एनसेडची आहे त्यात ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रोस्टाग्लॅंडिन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेडिएटर ऑफ इन्फ्लामेशन. सो बाय इनहिबिटिंग प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस एनसेड प्रोड्यूस अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन. ही जरी एक ऍक्शन ऍटलिस्ट लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे, कारण बाकीच्या ज्या मेकॅनिझम आहे अँटी इन्फ्लामेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू त्यासाठी तुम्हाला इन्फ्लामेशन च्या स्टेजेस माहीत असणं गरजेचं आहे, आणि पॅथॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या त्या कोर्समध्ये इन्फ्लामेशनच्या स्टेजेस पॅथॉलॉजी रिलेटेड कोर्स मध्ये काही टॉपिक्स इन्क्लूड नसल्यामुळे तुम्हाला इन्फ्लामेशनच्या स्टेजेस लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. तर इन ब्रीफ ऍटलीस्ट जे माहित आहे की हाऊ एनसेड प्रोड्यूस अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन बाय इनहिबिटिंग प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस. प्रोस्टाग्लॅंडिन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेडिएटर ऑफ इन्फ्लामेशन. ते एक लिहू शकता तुम्ही. बाकी ऍक्शन आपण डिस्कस केल्या होत्या. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की स्टॅबिलायझेशन ऑफ लिकोसाइट लायपोझोमल मेम्ब्रेन, सप्रेशन ऑफ सुपरऑक्साइड अँड फ्री रॅडिकल, इनहिबिशन ऑफ एक्सप्रेशन अँड activation of adhesion molecules like ELAM1, ICAM1, inhibition of expression of selectin and integrin, interfering with growth factors like granulocyte, monocyte, colony-stimulating factor, lymphocyte transferring factor. हे ऍडिशनल ऍक्शन आहे. तर ह्या ऍडिशनल ऍक्शन मधल्या एक दोन लक्षात राहिल्या, मोर दॅन इनफ आहे. वी एक्सपेक्ट इनहिबिशन ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस दिस ऍक्शन फ्रॉम यू. ओके, त्यानंतर आपण अँटी प्लेटलेट ऍग्रिगेटरी ऍक्शन पाहिलेली आहे की मोस्ट ऑफ now NSAIDs act by inhibiting COX enzyme. We have discussed they inhibit both aggregatory prostaglandin thromboxane A2 as well as anti-aggregatory prostaglandin, that is prostaglandin I2. But inhibition of thromboxane A2 is predominant. So most of the NSAID at therapeutic dose produce antiplatelet aggregatory action. Antiplatelet aggregatory action. Okay. So bleeding time is prolonged due to use of NSAID, and at higher dose, clotting factor synthesis is also affected. Okay, so at higher dose, chances of bleeding is seen in case of poisoning. Uh, for inhibition of platelet aggregation, COX-1 inhibition is important. So selective COX-2 inhibitors are devoid of antiplatelet aggregatory or antithrombotic effect. आपण ते पण पाहिलेलं आहे. त्यानंतर डिस्मिनोरिया पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलंय की NSAIDs are effective in relieving pain during menstrual cycle, and the mechanism is not related with this analgesic effect. It is related with uterus action by inhibiting
prostaglandin production. NSAIDs prevent prostaglandin mediated contraction of uterus, so there will be no compression of blood vessel passing through muscles of uterus, so there is no ischemic pain in this case, and due to that, there will be no symptoms of dysmenorrhea. There is improvement in the symptoms, or we can say, in other words, excess flow is normalized. Other symptoms of dysmenorrhea like headache, muscle ache also improved. तर डिस्मिनोरिया ऍक्शन पण आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेली आहे. जस्ट मी रिवाइज करतोय मागच्या ऍक्शन्स तुम्हाला रिवाइज ओरिएंटेशन येण्यासाठी. We have discussed NSAID responsible for closure of ductus arteriosus. Patency of ductus arteriosus is important during fetal circulation, and this patency is maintained with the help of prostaglandin E2 production locally with the help of COX-2 enzyme. After birth, by unknown mechanism, there is a closure of ductus arteriosus. So NSAIDs, we know that act by inhibiting prostaglandin synthesis. So if we use NSAID, there are chances of ductus arteriosus closure. So therapeutic point of view, how to remember NSAIDs we can use in case if ductus arteriosus remains open even after birth. To close that ductus arteriosus, we can use NSAID like indomethacin. However, if you use NSAID during pregnancy, there are chances of premature ductus arteriosus closure. ओके, आपण ते सुद्धा डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतरचं पॉइंट आहे की NSAIDs if we use in late pregnancy, there are chances of PPH. Okay, also NSAIDs responsible for delaying of the labor. So we have discussed prostaglandins have role in the initiation and progression of labor. So by inhibiting prostaglandin synthesis, NSAIDs interfere with this process of parturition and there is delay in the labor. NSAID responsible for gastric mucosal damage. We have discussed prostaglandins which are produced through COX-1 are important in prevention of peptic ulceration. Prostaglandins decrease acid secretion, increases mucosal blood flow, increase mucous secretion, and all these actions prevent peptic ulceration. So non-selective COX-2 inhibitors, by inhibiting COX-1 enzyme responsible for gastric pain, mucosal erosions, mucosal ulceration, and sometimes blood loss may occur. Okay, and mechanism one I have discussed. In addition, NSAIDs responsible for back diffusion of H plus ion in the gastric mucosa, which damage mucosa. It results in erosion and ulceration. So NSAIDs enhances aggressive factors and curtail defensive factor in gastric ulcer point of view. So NSAIDs are ulcerogenic, and selective COX-2 inhibitors have negligible risks of peptic ulceration because they do not inhibit COX-1 enzyme at therapeutic dose. So in that patient having history of peptic ulceration and we want to use NSAID, then we can use selective COX-2 inhibitor. Also, paracetamol is the drug which is having less risk of peptic ulceration because it is a weak COX inhibitor, and due to this reason paracetamol also having less risk of peptic ulceration. So selective COX-2 inhibitor and paracetamols are practically free of gastric toxicity. However, we have discussed about healing of the peptic ulcer. Selective COX-2 inhibitors with that group, risk of peptic ulceration is very rare, but healing of the gastric ulcer is delayed due to use of selective COX-2 inhibitor. We have discussed all these things in detail, that's why I'm not going in detail. Renal effects, we have discussed prostaglandin responsible for increased renal blood flow, increased glomerular filtration, inhibit tubular reabsorption. Also, they have anti-ADH like action. So overall, all these effects responsible for loss of water, sodium, and other electrolytes. Prostaglandin facilitates diuretic action of furosemide and other diuretic drugs.
So NSAIDs, by inhibiting prostaglandin synthesis, responsible for sodium and water retention. Okay, and that is more significant if patient having a renal problem, heart problem, liver problem. NSAIDs, if we use along with diuretics, NSAIDs blunt the NSAID blunt the diuretic effect of drugs like furosemide, and hence antihypertensive action of diuretic is blunted when we put patient for long term on NSAID. So dose adjustment of antihypertensive drug is required. In that case, dose adjustment of diuretic is required. We have to increase the dose of diuretic, or we have to add other drugs to control the blood pressure. So NSAIDs blunt the antihypertensive action of diuretic. This interaction also we have discussed in last lecture. Also, you have to remember NSAIDs, if we use for longer period, responsible for direct kidney damage. What happens? There is NSAIDs have a ability to cause papillary necrosis, tubular atrophy, and also NSAID decrease the concentrating ability of the urine. There is a chance, there are chances of fibrosis of kidney on habitual intake. So don't use NSAID for long period. You have to counsel the patient regarding adverse effect of this related with kidney. Uh, So you have to remember NSAID responsible for sodium and water retention. This is one action related with kidney. But in addition to that, local toxic effect of NSAID, if we use NSAID for a long time, it is mainly a case of in case of chronic use of NSAID. Okay, so papillary necrosis of the kidney, tubular atrophy, concentrating ability of urine is decreased, fibrosis of the kidney may occur. So these are the characteristic adverse effects related with kidney due to continuous use of NSAID for long period. Okay. Anaphylactoid reactions, we have discussed NSAIDs. If we use for long period, there is inhibition of prostaglandin synthesis from arachidonic acid, and whatever arachidonic acid is there, it is diverted towards leukotriene synthesis. So indirectly, we can say use of NSAIDs responsible for increased leukotriene synthesis, and this results in anaphylactoid reaction characterized by precipitation of attack of bronchial asthma, angioneuritic swelling, urticaria, or rhinitis in certain susceptible individual. So anaphylactic reaction is due to more synthesis of leukotriene. This is the probable reason for anaphylactic reaction characterized by precipitation of attack of bronchial asthma, angioneuritic swelling, urticaria, and in some individuals there is rhinitis. So we have discussed these pain pharmacological actions of NSAIDs. Now, next we are going to discuss aspirin as a prototype. Most of the actions, again we are repeating because in aspirin responsible for all these actions, whatever actions we have discussed. But related with aspirin, there are some specific feature in that particular action. We will discuss that additional feature if it is there in particular action. So exam point of view, NSAIDच्या फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन्स विचारल्या काय आणि ऍस्पिरिनच्या विचारल्या काय, ह्या 10 जरी ऍक्शन्स लिहिल्या आतापर्यंत डिस्कस केल्या तर मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त अजून काही ऍडिशनल ऍक्शन NSAIDच्या असतील त्या फक्त ऍड करणं गरजेचं आहे. आणि अँटी इन्फ्लामेटरी डोस सॉरी ऍडिशनल ऍक्शन ऑफ ऍस्पिरिनचं जे आहे ते ऍड करणं गरजेचं असेल. आणि ऍस्पिरिनचं हायर डोसला, अँटी इन्फ्लेमेटरी डोसला काही टॉक्झिसिटी ते ऍड करणं गरजेचं आहे. बाकी NSAIDच्या ज्या फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन्स आपण डिस्कस केल्या त्याच ऍस्पिरिनच्या विचारल्या काय आणि अदर NSAIDच्या विचारल्या काय तेच लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या 10 ऍक्शन ज्या आपण डिस्कस केल्या त्या तुमच्या NSAIDच्या फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन मध्ये किंवा ऍस्पिरिनच्या फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन मध्ये आल्या पाहिजे.
ठीक आहे, आतापर्यंत पाठ समजलाय? हो सर. हो सर. ठीक आहे. आता ऍस्पिरिन विषयी आपण काही पॉइंट जाणून घेणार आहोत. जनरली जर क्लिनिकल सिनेरिओचा विचार केला तर ऍस्पिरिन क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आता अँटीप्लेटलेट म्हणून प्रामुख्याने यूज होतोय. बाकी युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू ऍस्पिरिनचे जे बाकीचे युजेस आहे त्यामध्ये बाकी एनसेड्स आपण मेजॉरिटी केसेस मध्ये आपण आता यूज करतो. म्हणजे अँटी पायरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू पॅरासिटामॉल यूज करतो. अनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू डायक्लोफेनॅक, ऍसिक्लोफेनॅक, किटोरोलॅक, ओके, आयबुप्रोफेन आहे. तर हे ड्रग जास्त यूज होतात. ऍस्पिरिन ऍज सच अँटीप्लेटलेट पॉइंट ऑफ व्ह्यू प्रामुख्याने डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होतो. बाकी इंडिकेशन्स ऍस्पिरिनच्या साठी बाकी ड्रग्स पण आता अवेलेबल आहे आणि ते ड्रग आपण यूज करतो. फक्त आता प्रोटोटाईप असल्यामुळं फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स ऍस्पिरिनच्या केडी त्रिपाठीमध्ये परत एकदा डिस्कस केलेले आहेत. ते ऍक्शन्स आपण ते पाहणार आहोत. तर पहिलं जे ऍस्पिरिनचे ऍक्शन आहे अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी. तर ऍस्पिरिनचे जे फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स आहे ह्या ऑलरेडी मी ज्या इन्सेट्स मध्ये डिस्कस केले ते सिधं आपल्याला मेन्शन केलेलं आहे. ओके, आपण पाहिलं ऍस्पिरिन or NSAIDs are weaker analgesics than opioid analgesics like codeine. 600 milligram aspirin is equivalent to 60 milligram of codeine. Mainly effective in inflammatory related, tissue injury related, connective tissue related, integumental pain, in superficial pain point of view, they are more useful than in relieving visceral pain. They are ineffective in severe visceral and ischemic pain. If there is visceral pain, if there is ischemic pain, in case of myocardial infarction, in that case, to relieve that pain, opioid analgesics like morphine-like drug we use. Mechanism of action by inhibiting COX enzyme. Only important point as compared to other NSAID, aspirin inhibit COX enzyme irreversibly. As compared to opioid analgesics, aspirin does not produce sedation, subjective effect, tolerance, or physical dependence. Abuse liability chances are less with aspirin as compared to opioid analgesics. Now this part is important for why aspirin doses, antiplatelet dose, what is the dose, analgesic antipyretic, what is the dose, and anti-inflammatory, what is the dose. So you have to remember aspirin produce antiplatelet action at low dose, but for anti-inflammatory action, high dose of aspirin is required. So antiplatelet action 75 to 325 milligram per day is the dose. Maximum we can use up to 325 for antiplatelet action. So at low dose, we use aspirin for antiplatelet point of view. Then analgesic antipyretic 300 to 600 milligram TDS. So max to max 1800 milligram per day. Okay, so analgesic antipyretic dose is same 300 to 600 milligram TDS. So around 1.8 gram required. So we can say less than 2 gram we required for analgesic antipyretic per day. And anti-inflammatory dose is very high, and it is seen as this anti-inflammatory action is seen at a dose 3 to 6 milligram per day. 3 to 6 milligram per day. तर ॲस्पिरिनचे डोसेस लक्षात आले तुमच्या? वायवा मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके ओके. देन antiplatelet action. So aspirin is the NSAID which act by inhibiting COX enzyme, and among NSAID this is the drug which inhibit COX enzyme irreversibly. All other NSAIDs are reversible inhibitor of COX enzyme. And at low dose it produces antiplatelet action. So what happens at low dose? At low dose aspirin inhibits selectively synthesis of aggregatory prostaglandin, that is thromboxane A2. Thromboxane A2 synthesis is inhibited without affecting prostaglandin I2 synthesis at low dose. Okay, why antiplatelet action is not seen at higher dose? At higher dose it inhibits aggregatory prostaglandin thromboxane A2. It inhibits
platelet aggregately prostaglandin thromboxane A2, but at high dose, it also inhibit anti-aggregatory prostaglandin, okay, anti-platelet aggregatory prostaglandin I2. That's why at high dose there is inhibition of thromboxane A2 as well as prostaglandin I2. That's why antiplatelet action is not seen at higher dose. At high dose, antiplatelet action is not seen. At low dose, there is selective inhibition of aggregatory prostaglandin thromboxane A2 without affecting anti-aggregatory prostaglandin I2. And due to this reason, aspirin is used at low dose for antiplatelet of action, and dose is 75 to 325 mg. So in MI patient, initial dose we use 325 and then we shift the patient on 75 or 150 mg. Okay. So prophylaxis point of view, we use aspirin as a antiplatelet agent in many cardiovascular and cerebrovascular conditions. Okay. लक्षात आलं तुमच्या हे? Yes, sir. Okay. The antiplatelet action point of view, जर 2 मार्कला विचारलं की why aspirin is used at low dose for antiplatelet action, okay, or why how at low dose antiplatelet action is produced by aspirin, तर ते लिहिता येईल तुम्हाला. ओके. आपण अँटीप्लेटलेट टॉपिक मध्ये डिटेल मध्ये डिस्कस केलंय. ओके. तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये मी फक्त सुपरफिशियल मध्ये सांगितलं की लो डोसला थ्रोम्बोक्सिन A2 सिंथेसिस इनहिबिट होते आणि हाय डोसला थ्रोम्बोक्सिन A2 आणि प्रोस्टाग्लॅंडिन I2 सिंथेसिस इनहिबिट होते. तर ऍस्पिरिन ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग कॉक्स एन्झाइम ना. तर कॉक्स एन्झाइम इनहिबिट झालं तर दोन्ही प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट झाली पाहिजे. मग लो डोसला फक्त थ्रोम्बोक्सिन A2 का इनहिबिट होतं, प्रोस्टाग्लॅंडिन I2 का इनहिबिट होत नाही, हे पण आपण अँटीप्लेटलेट मध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. ऍट लो डोसला थ्रोम्बोक्सिन A2 का इनहिबिट होतं आणि प्रोस्टाग्लॅंडिन I2 का होत नाही. आठवतंय? हेपॅटिक सर्क्युलेशन मध्ये एंटर करायच्या आधीच थ्रोम्बोक्सिन A2 काय काय? पोर्टल वेन मध्ये Portal vein मध्ये मधून ते थ्रोम्बोक्सिन जाताना A2 ओके. येस. तुम्हाला त्याचा आन्सर माहित आहे. बरोबर आहे तुमचा आन्सर की the thromboxane A2 production takes place in platelets while prostaglandin I2 synthesis takes place in the endothelium which line the blood vessels. So when we use aspirin from stomach and small intestine is absorbed into portal vein. From portal vein it enters into the liver. Most of the part is metabolized and remaining part enter into the systemic circulation. So platelets are moving in the circulation. We know that platelets are circulation मध्ये move होत असतात. So platelets exposed to aspirin in portal circulation before metabolism of aspirin in the liver. So at low dose, aspirin can act on the COX enzyme present in the platelet and inhibit thromboxane A2 production. At such low dose, after metabolism, very few amount enter into the systemic circulation that insignificantly inhibit COX enzyme present in the endothelium. So there is no significant inhibition of COX enzyme in endothelium. So prostaglandin production is not significantly decreased at low dose. Okay. And also we have discussed in that chapter, we have discussed these platelets do not have nucleus. So that's why when we use aspirin inhibits COX enzyme in the platelets. That inhibition is irreversible, we have discussed, and in platelets nucleus is not present. So platelets are not able to synthesize new COX for thromboxane A2 production. So action in the platelets remains for lifelong of the platelet, that is for 7 days.
In contrast to that, endothelium has nucleus. So even some prostaglandin I2 production is inhibited by inhibiting COX enzyme present in endothelium, but endothelium has nucleus, so endothelium has the ability to synthesize new COX, and through this new COX, prostaglandin I2 production will occur. So that's why at low dose, selectively thromboxane A2 production is inhibited without affecting prostaglandin I2 production. Okay, but at high dose, there is inhibition of both thromboxane A2 as well as prostaglandin I2. Okay, so this is the probable reasons we have discussed. फक्त इनिशियल जो पार्ट मी डिस्कस केला होता तो महत्वाचा आहे. बाकीचं फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण लक्षात ठेवावं. अँटीप्लेटलेट नंतर नेक्स्ट व्हाय ऍस्पिरिन शुड बी स्टॉप 1 वीक बिफोर इलेक्टिव्ह सर्जरी. 2 मार्कला तुम्हाला विचारू शकता. मग तुम्हाला तेच सांगायचं आहे की ऍस्पिरिन इनहिबिट्स कॉक्स एन्झाइम इन द प्लेटलेट irreversibly, and thromboxane A2 production in the platelet is inhibited for lifelong, and the duration lifespan of platelet is 7 days. So aspirin effect may remain for 7 days after stoppage. Okay, so during surgery, elective surgery, there are chances of bleeding. So to avoid bleeding, there should not be effect of aspirin at the time of surgery, and this is the reason we have to stop aspirin 1 week before elective surgery. So if we stop 1 week before surgery, we have discussed action of aspirin may remain for 5 to 7 days. So in next 7 days, aspirin action will subside gradually, and chances of bleeding during surgery we can minimize. And this is the reason we should stop aspirin 1 week before elective surgery. The main important point is aspirin inhibits COX enzyme irreversibly, and lifespan of platelet is 7 days. Platelets do not synthesize new COX enzyme, so action of aspirin remain for 7 days after stoppage. And this is the reason to prevent bleeding during surgery, we should stop aspirin 1 week before planned surgery or elective surgery. Okay. Long-term use of aspirin produce long-term use of aspirin responsible. We have discussed aspirin produce antiplatelet effect. So long-term use may responsible for increased risk of bleeding. So this is the reason for bleeding. Antiplatelet action plus at higher dose, aspirin also interfere with clotting factor synthesis, which also predisposes to bleeding. So bleeding at higher dose due to aspirin is due to its antiplatelet action plus inhibition of clotting factor. So in poisoning of aspirin, we require vitamin K. Vitamin K increases clotting factor synthesis. So this is the role of vitamin K. Okay, in aspirin poisoning, we require vitamin K to increase clotting factor 2, 7, 9, 10 synthesis. Okay. Okay. तिसरं aspirinची ऍक्शन आहे GIT. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे GIT रिलेटेड. ओके, पेप्टिक अल्सरेशन, इरोजन, ओके, गॅस्ट्रिक पेन, एपिगॅस्ट्रिक पेन, तेच तुम्हाला लिहायचं आहे. फक्त आता डिटेलमध्ये केडी त्रिपाठी जे रिफर करत असतील किंवा शानबाग, त्यामध्ये परत GIT रिलेटेड ऍस्पिरिनच्या ऍक्शन्स मेन्शन केलेल्या आहेत. तिथं तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून मी डिटेलमध्ये डिस्कस करत आहे. सो ऍस्पिरिन and release salicylic acid, irritate gastric mucosa, there is epigastric distress, nausea, vomiting. तर aspirin poisoning मध्ये गॅस्ट्रिक इरिटेशन होऊन वॉमिटिंग आणि नॉशिया होऊ शकतं. प्लस ऍट हायर डोस ऍस्पिरिन स्टिम्युलेट CTZ. ओके, त्यामुळं ऍट हायर डोसला जी वॉमिटिंग होते ऍस्पिरिन पॉइझनिंग मध्ये, त्यामध्ये सेंट्रल कॉम्पोनंटही असतो. ओके, iron trapping we have discussed in general pharmacology. Aspirin produce peptic ulceration,
गॅस्ट्रिक इरोजन, इपिगॅस्ट्रिक पेन इतकं जरी लक्षात ठेवलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त आयर्न ट्रॅपिंग हे कोणत्या ड्रग बरोबर आपण जनरल फार्मॅक मध्ये डिस्कस केलं आहे, आणि आयर्न ट्रॅपिंग मध्ये म्युकोझा डिस्ट्रॉय कसा होतो, म्युकोझल लाइनिंग कशी डिस्टर्ब होते ते आपण पाहणार आहोत. ओके, आता आयर्न ट्रॅपिंग मध्ये एक मिनिट हा. सपोज हे स्टमक आहे, ही म्युकोझल लाइनिंग आहे, म्युकोझल इपिथेलियल सेल आहेत ह्या. ओके, ऍस्पिरिन. तर हा ऍस्पिरिन काय आहे? ऍसिडिक ड्रग आहे का बेसिक ड्रग आहे? तर Acidic. ऍसिडिक आहे. ओके, पीके म्हणजे डिसोशिएशन कॉन्स्टंट त्याचा 3.5 आहे. जर ज्या मीडियम मध्ये ऍस्पिरिन असेल त्याचा पीएच जर 3.5 पेक्षा कमी झाला असेल तर ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे, आणि पीएच ऑफ द मीडियम ज्याच्यात तो आहे ते जर जास्त ऍसिडिक असेल तर ऍसिडिक मीडियम मध्ये ऍस्पिरिन जास्त कोणत्या फॉर्म मध्ये राहील? आयोनाइज की अनआयोनाइज? Unionized. अनआयोनाइज. अनआयोनाइज फॉर्म वॉटर सोल्युबल आहे का लिपिड सोल्युबल आहे? Lipid soluble. लिपिड सोल्युबल. आणि लिपिड सोल्युबल फॉर्म पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होतो का नाही? होतो. मग दिस ऍस्पिरिन जेव्हा स्टमक मध्ये येतं तेव्हा गॅस्ट्रिक ऍसिड मध्ये अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होतो, आणि त्याचं रॅपिडली पॅसिव्ह डिफ्युजननी म्युकोझल सेल मध्ये एंट्री होते. ओके ओके, आता म्युकोझल सेलचा पीएच हे अराउंड 7 आहे. किती आहे? अराउंड 7. आता म्युकोझल सेलचा पीएच 7 असेल आणि ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे. ओके, तर 3.5 पेक्षा जास्त पीएच वाढला तर आयोनाइज फॉर्म जास्त होणार. तर ऍस्पिरिन म्युकोझल सेल मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील? Ionized. आयोनाइज. आणि आयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे? Insoluble. Insoluble. लिपिड इनसोल्युबल. आणि त्याच्यामुळे तो पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होईल का फास्ट? नाही, नाही. पॅसिव्ह डिफ्यूज. त्यामुळं ऍस्पिरिन रॅपिडली स्टमक मधून म्युकोझल सेल मध्ये येईल, पण म्युकोझल सेल मधून ब्लड मध्ये स्लोली जाईल, आणि तो कुठं अटकेल? म्युकोझल सेल मध्ये अक्युमुलेट होईल. त्याला आयर्न ट्रॅपिंग म्हणतात. काय म्हणतात? आयर्न ट्रॅपिंग. आणि म्युकोझल सेल मध्ये ऍस्पिरिन अक्युमुलेट झाला, बिईंग ऍसिडिक, तो म्युकोझल सेल काय करू शकतो? डॅमेज. and this is also one of the reason for gastric irritation, peptic ulceration. Yes, one reason तर आहे prostaglandin synthesis inhibition, पण iron trapping is also one of the reason. Iron trapping in gastric mucosal cell enhance gastric toxicity. ओके, तर ते कन्सेप्ट मी जनरल फार्मॅक मध्ये पण डिटेल मध्ये डिस्कस केलाय, त्यामुळे आता तुम्हाला ही रिव्हिजन असल्यामुळे डिटेल मध्ये मी जात नाही, तुम्हाला तो ऑलरेडी माहित आहे. तिसरं, लोकल बॅक डिफ्युजन ऑफ ऍसिड, जसं एनसॅड मुळे होतं तसंच एस्पिरिन मुळे ही होतं. ऍस्पिरिन बिंग एनसॅड तो पण H+ रिलीज झालेले आहेत. परायटल सेल मधून H+ आयन रिलीज झालेले आहेत. ते H+ आयन ल्युमेन ऑफ द स्टमक मधून परत म्युकोझल सेल मध्ये जातात, आणि म्युकोझल सेल मध्ये गेल्यावर म्युकोझल सेल डॅमेज करतात. फोकल नेक्रोसिस म्युकोझल सेलचं होतं, कॅपिलरीचं होतं, त्यामुळं अल्सर, इरोजन, गॅस्ट्रायटिस, मायक्रोस्कोपिक हिमोरेजेस पण दिसून येतात. तर हे ओव्हरऑल रिझन्स आहेत. म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिशन तर आहेत, आयर्न ट्रॅपिंग पण आहे, बॅक डिफ्युजन ऑफ द H+ आयन पण आहे. तर ह्या सर्व कारणांमुळे पेप्टिक अल्सरेशन होतं. आता ही युरेट एक्सक्रिशन वरची ऍक्शन जी आहे ऍस्पिरिनची, ही आपली एनसेल्स मध्ये डिस्कस झालेली नाही. ही स्पेसिफिकली ऍस्पिरिन बरोबर दिसून येते. ओके, ऍस्पिरिन. आणि हे तुम्हाला माहित पाहिजे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ऍस्पिरिन ऑन युरेट एक्सक्रिशन. युरेट एक्सक्रिशन वर काय परिणाम आहे ऍस्पिरिनचा. सो डोस रिलेटेड ऍक्शन्स आहेत. 3 डोस तुम्हाला लक्षात ठेवायची, आणि फार महत्वाचं आहे की at less than 2 gram per day dose, what is the action of aspirin?
ॲस्पिरिन रिस्पॉन्सिबल फॉर युरेट रिटेन्शन. म्हणजे लेस दॅन 2 ग्रॅम पर डे ला ते काय करतं, युरिक ऍसिडचं काय करतंय, रिटेन्शन रिटेन्शन करतंय. आणि त्याच्यामुळं जर आपण युरिकोसुरिक ड्रग आहे प्रोबेनिसिड लाईक, त्याच्याबरोबर हे ड्रग यूज केले तर हे जे ड्रग आहे प्रोबेनिसिड गाऊटमध्ये यूज होणारा, तर युरिक ऍसिड एक्सक्रिशन वाढवतात. आणि ॲस्पिरिन 2 ग्रॅम पेक्षा कमी डोसला यूज केला तर युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन इनहिबिट करतं, युरेट रिटेन्शन करतं. तर युरिकोसुरिक ड्रगची ऍक्शन ॲस्पिरिन काय करेल, अँटागोनाइज करेल. अँटागोनाइज. त्यामुळं लेस दॅन 2 ग्रॅम पर डे ला आपण युरिक ॲस्पिरिन यूज केलं तर युरिक ऍसिड रिटेन्शन होईल, युरिकोसिरिक ड्रगचे ऍक्शन अँटागोनाइज होईल. त्यामुळे लेस दॅन 2 ग्रॅमला यूज करू शकतो का आपण, नाही. युरिक ऍसिड गाऊटमध्ये, कोणत्या कंडिशन मध्ये, गाऊटमध्ये. तर 2 ग्रॅम पेक्षा कमी डोसला यूज केलं तर युरिक ऍसिडचं काय करेल, ते रिटेन्शन. रिटेन्शन. आणि युरिकोसिरिक ड्रगचे ऍक्शन अँटागोनाइज. 2 ते 5 ग्रॅमला व्हेरिएबल इफेक्ट आहे आणि मोर दॅन 5 ग्रॅमला युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन वाढवतं. म्हणजे 5 ग्रॅम पेक्षा जास्त यूज केलं तर युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन काय होईल, वाढेल. मग आता 5 ग्रॅम पेक्षा जास्त डोसला यूज केलं तर युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन वाढलं तर गाऊटमध्ये बेनिफिशियल इफेक्ट येऊ शकतो. परंतु 5 ग्रॅम पेक्षा जास्त डोस यूज केला तर अँटी इन्फ्लॅमेटरी डोस जो आहे त्या डोसला साइड इफेक्ट खूप आहे युरिक ऍस्पिरिनचे. at higher dose aspirin affect metabolism, aspirin affect respiratory system, aspirin responsible for electrolyte disturbance. त्यामुळं जरी 5 ग्रॅम पेक्षा जास्त डोसला युरिकोसुरिक ऍक्शन येत असेल तरी पण आपण तो सेफली गाऊट मध्ये यूज करू शकत नाही. ओके, कारण ती अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला मेटाबॉलिक इफेक्ट जे आहेत, रेस्पिरेटरी इफेक्ट आहेत, इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स ऍस्पिरिन करतं. त्याच्यामुळं 5 ग्रॅम पेक्षा जास्त डोसला जरी युरिकोसुरिक ऍक्शन आली तरी आपण तो सेफली यूज करू शकत नाही. मग 2 पेक्षा कमी असेल तरी यूज करू शकत नाही, 5 पेक्षा जास्त असेल तरी यूज करू शकत नाही. मग बेटर टू अवॉइड युरिक ऍस्पिरिन इन पेशंट्स हॅव्हिंग हायपरयुरेसेमिया और पेशंट सफरिंग फ्रॉम गाऊट. म्हणजे गाऊट साठी जर इन्सेड यूज करायचा असेल तर कोणता इन्सेड आपण यूज नाही केलं पाहिजे, ऍस्पिरिन. वी कॅन यूज अदर एनसेड बट ऍस्पिरिन वी शुड अवॉइड इन गाऊट. मग 2 मार्कला तुम्हाला प्रश्न आला, वाय ऍस्पिरिन इज नॉट प्रेफर्ड इन गाऊट ॲज ए एनसेड. तर तुम्हाला हे 3 ऍक्शन जे आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. आणि ॲट हायर डोसला जरी युरिकोसुरिक ऍक्शन असेल, युरिक ऍसिड एक्सक्रिशन वाढत असेल तरी हायर डोसला काय होतं, कॉम्प्लिकेशन जास्त असतात, साईड इफेक्ट जास्त असतात. आपण ते पाहणारच आहे ऍस्पिरिनचे साईड इफेक्ट हायर डोसला नंतर. मेटाबॉलिक, रेस्पिरेटरी आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हे साईड इफेक्ट आपण पाहणारच आहे. तर एक लक्षात आलं का, एनसेड मध्ये क्रोनिक गाऊट साठी कोणता ड्रग आपण यूज नाही केला पाहिजे, ऍस्पिरिन. लक्षात आलं हे? हो सर. ओके. ओके, हे मी खाली मेन्शन केलेलंच आहे. Less than 2 gram per day, aspirin responsible for urate retention and it antagonize all actions of uricosuric drug. More than 5 gram uricosuric action is seen, but severe adverse effects seen at higher dose, so not suitable in chronic gout. Coming to the next, cardiovascular system. आता ब्रीफ मध्ये ऍस्पिरिनचे ऍक्शन आपण पाहणार आहोत कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमशी रिलेटेड. नो डायरेक्ट इफेक्ट ऑन द हार्ट अँड ब्लड वेसल ॲट थेरॅप्युटिक डोस. ओके, आता प्रोस्टाग्लॅन्डिनचाच रोल आपण पाहिलेला आहे की सिस्टेमिक व्हॅस्क्युलर टोनच्या मेंटेनन्स मध्ये नाहीये, त्यामुळे एनसेडचा रोल पण तेवढा येणार नाही. ऍट हायर डोस कार्डियक आउटपुट इन्क्रीज होतं. आता कार्डियक आउटपुट इन्क्रीज का होतं की ऍट हायर डोस म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी डोस 3 ते 5 ग्रॅम आपण 3 ते 6 ग्रॅम आपण डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे. अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक किंवा अँटीप्लेटलेट डोसला हे इफेक्ट नाही येणार. ऍट हायर डोस म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी डोस, त्यावेळेस आपण जेव्हा यूज करू ऍस्पिरिन तर ऍस्पिरिन सेलचं मेटाबॉलिझम वाढवतो.
काय करतं? ऍस्पिरिन इन्क्रीजेस सेल्युलर मेटाबॉलिझम. बरोबर आहे. आता सेल्युलर मेटाबॉलिझम वाढलं तर ऑक्सिजन डिमांड काय होईल? सेलची वाढेल. आणि ती डिमांड फुलफिल करायची असेल तर हार्टवर काय ऍक्शन होईल की इनडायरेक्टली कार्डियाक आउटपुट वाढेल. हार्टला जास्त ब्लड पंप करावं लागेल कारण ऑक्सिजन डिमांड वाढली आहे. ऑक्सिजन डिमांड वाढली तर ऑक्सिजनचा पुरवठा हा रक्तातून होतो. ओके ओके. आणि त्यासाठी मग हार्टला जास्त रक्त पुरवठा करणं गरजेचं आहे शरीराला, त्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढतं. ओके. तर कार्डियाक आउटपुट लार्जर डोसला का वाढतं? टू मीट इन्क्रीज पेरिफेरल O2 डिमांड अँड कॉज डायरेक्ट व्हॅसोडायलिटेशन. त्याच्यात लार्जर डोसला ते व्हॅसोडायलिटेशन पण करतं ऍस्पिरिन. टॉक्सिक डोसला परत त्याच्यापेक्षा जास्त डोस, लार्जर डोस, अँटी इन्फ्लॅमेटरी पेक्षा जास्त डोस यूज केला पॉइझनिंग डोसला तर ब्रेन मध्ये व्हॅसोमोटर सेंटर सप्रेस होतं आणि त्याच्यामुळे बीपी फॉल होतो. बीपी फॉल होतो. ओके. आता ऍस्पिरिन कार्डियाक आउटपुट पण वाढवतं, सोडियम वॉटर रिटेन्शन पण वाढतं. आणि दोन्हींच्या मुळं ज्या पेशंटमध्ये कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम आहे, लो कार्डियाक रिझर्व्ह आहे, कार्डियाक पॅरामीटर्स जे आहेत ते असे आहेत की त्यात हार्ट व्यवस्थित वर्क करत नाहीये, अशा पेशंटमध्ये कार्डियाक वर्क वाढल्यामुळं आता कार्डियाक आउटपुट वाढला म्हणजे कार्डियाक वर्क वाढला आणि सोडियम वॉटर रिटेन्शन दोघांमुळं हार्ट फेल्युअर प्रेसिपिटेट ऍस्पिरिनमुळं होऊ शकतो. ओके. तर थोडक्यात काय की ॲट हायर डोसला कार्डियाक आउटपुट वाढतं. इट इज ड्यू टू इन्क्रीज O2 डिमांड बाय द सेल अँड व्हॅसोडायलिटेशन होतं. आणि टॉक्सिक डोसला ब्लड प्रेशर काय होतं? फॉल होतं. व्हॅसोमोटर सेंटर काय होतात? सप्रेस होतात. ती ब्रेन रिलेटेड ऍक्शन झाली. तर मेटाबॉलिक इफेक्ट काय आहेत? आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके. ऍट आणि कोणत्या डोसला सिग्निफिकंट आहे मेटाबॉलिक इफेक्ट? अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटीप्लेटलेट का अँटी इन्फ्लॅमेटरी? अँटी इन्फ्लेमेटरी डोस. अँटी इन्फ्लेमेटरी. आता इथूनचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण एनसेटच्या फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन मध्ये बेसिकली डिस्कस केलेला नाहीये. हे आता स्पेसिफिक ऍस्पिरिन रिलेटेड आपण पाहतोय. अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला काय इफेक्ट येतो? तर सेल्युलर मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं. ओके. सेल्युलर मेटाबॉलिझम इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं? आता सेल्युलर मेटाबॉलिझम इन्क्रीज झाल्यामुळं O2 डिमांड वाढतं, कार्डियाक आउटपुट वाढतं, हे आपण पाहिलेलं आहे. ओके. आता दुसरी गोष्ट काय आहे की हे जे ड्रग आहे ऍस्पिरिन, इट रिस्पॉन्सिबल फॉर अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता हा वर्ड बायोकेमिस्ट्रीशी रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला ते समजण्यासाठी डिफिकल्ट जाईल. फक्त थोडक्यात मी सांगतो की ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जी प्रोसेस आहे तर सेल्युलर मेटाबॉलिझम मध्ये जे प्रॉडक्ट्स तयार होतात त्याच्यापासून एनर्जी जी आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये बनते. एटीपी तुम्ही ऐकलेत? एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, एटीपी. हो सर. हा. तर हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या माध्यमातून ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन प्रोसेस मध्ये वेगवेगळे जे सबस्ट्रेट आहेत ते सबस्ट्रेटचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन प्रोसेसने काय बनतं? त्याच्या माध्यमातून एटीपी बनते आणि त्यासाठी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं वर्क फार महत्वाचं आहे. ओके. मायटोकॉन्ड्रियामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते आणि ते ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन प्रोसेसने काय होतं? एटीपी बनतात. बरोबर आहे? एटीपी बनतात. आता ऍस्पिरिन रिस्पॉन्सिबल फॉर अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय की ही ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनची प्रोसेस मायटोकॉन्ड्रियममध्ये होते तर ती एटीपी फॉर्मेशनच्या प्रोसेस हे इंटरफिअर करतात. अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. त्यामुळं मायटोकॉन्ड्रियामध्ये जी एनर्जी बनती ती एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोर्ड होते. कशाच्या फॉर्म मध्ये? एटीपी. आता अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालं तर ही जी
एनर्जी आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत नाही, त्याऐवजी ही हीटच्या स्वरूपात रिलीज होते. कशाच्या स्वरूपात? हीटच्या स्वरूपात. आणि त्यामुळं ऍस्पिरिन हीट प्रोडक्शन वाढवतं ऍट अँटी इन्फ्लॅमेटरी डोस. हीट प्रोडक्शन काय होतं? वाढतं. आता तुम्ही पहा, ऍस्पिरिन थेरापेटिक डोसला आपण काय अँटीपायरेटिक म्हणून यूज करत होतो का नाही? ऍट थेरापेटिक डोस ऍस्पिरिन आपण अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे थेरापेटिक डोसला ते फीवर कमी करण्यासाठी वापरला जातो, बरोबर आहे. पण टॉक्सिक डोसला हीट प्रोडक्शन काय होत आहे? वाढतंय. वाढतं. आणि त्यामुळं पॉइझनिंग मध्ये हीट प्रोडक्शन वाढल्यामुळं फीवर येतो. आणि त्यासाठी ऍस्पिरिन पॉइझनिंग मध्ये म्हणजे थेरापेटिक डोसला आपण तो फीवर कमी करण्यासाठी वापरतो, पण टॉक्सिक डोसला हीट प्रोडक्शन वाढतं आणि त्याच्यामुळं फीवर येतो. आणि तो तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल कुलिंगची गरज पडते. काय करावं लागतं? एक्सटर्नल कुलिंग. ओके. तर आता प्रश्न असा पडतो की हा अँटी पायरेटिक ड्रग आहे, मग ऍट हाय डोस हीट प्रोडक्शन वाढतं कसं, फीवर कसा येतो? त्याचं रिझन मेटाबॉलिक इफेक्ट जे आहेत, अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, एटीपी फॉर्मेशनची प्रोसेस अफेक्ट होते आणि एनर्जी ही हीटच्या स्वरूपात बाहेर पडते. लक्षात आलं? आता हे कोण तुम्हाला विचारणार नाही एवढे डिटेल मध्ये, एमबीबीएस पॉइंट ऑफ व्ह्यू पण एवढं डिटेल मध्ये त्यांना रिटेन करणं डिफिकल्ट जातं. आपल्या लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने इतकं डिटेल मध्ये येणार नाही, पण जर लॉंग क्वेश्चनच्या पार्ट मध्ये ऍस्पिरिन विचारलाय तर मेटाबॉलिक इफेक्ट मध्ये इन्क्रीज हीट प्रोडक्शन ड्यू टू अनकपलिंग ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन दिलं तर मोर दॅन इनफ आहे, म्हणजे उलट मार्क्स चांगले पडतील. ओके. आता सेल्युलर मेटाबॉलिझम वाढतं, ग्लुकोज युटिलायझेशन वाढतं. ग्लुकोज युटिलाइज झाल्यामुळे काय होईल? ग्लुकोजची लेवल कमी हायपोग्लायसेमिया होईल. आणि आता ग्लुकोज कमी झाल्यानंतर मग ग्लायकोजन वापरलं जाईल, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होईल, मग ग्लायकोजनचं लिव्हर मधलं काय होईल? लेवल कमी होईल, म्हणजे ग्लायकोजन डिप्लेशन होईल. म्हणजे मेटाबॉलिक इफेक्ट मध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला इनिशियली काय होतं? हायपोग्लायसेमिया अँड डिक्रीज लिव्हर ग्लायकोजन लेवल. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. हो सर. आता याला रिस्पॉन्स म्हणून बॉडी काय करते? ऍड्रिनलिन रिलीज करते, बॉडी कॉर्टिकोस्टेरॉइड रिलीज करते. तर ऍड्रिनलिन रिलीज झालं तर लिव्हर मध्ये काय होईल? मग ग्लुकोज प्रोडक्शन काय होईल? Adrenaline is important to recover the patient from hypoglycemia. हायपोग्लायसेमिया. मग ऍड्रेनालिन रिलीज झालं, कॉर्टिकोस्टेरॉइड रिलीज झालं, तर शुगर काय होईल? ब्लड वाढेल. म्हणजे इनिशियली हायपोग्लायसेमिया, हायपोग्लायसेमिया इज फॉलोड बाय हायपरग्लायसेमिया. म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला हायपोग्लायसेमिया होईल, पण टॉक्सिक डोसला काय होऊ शकतं मग? हायपरग्लायसेमिया. इट इज ड्यू टू रिलीज ऑफ ऍड्रेनालिन अँड कॉर्टिकोस्टेरॉइड. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. हो. त्यानंतर आता ज्यावेळेस ग्लुकोज म्हणजे ह्या याच्यामध्ये सेल्युलर मेटाबॉलिझम वाढलं, त्यात प्रोटीन ब्रेकडाऊन होतं, प्रोटीन युटिलायझेशन होतं. ओके. आणि प्रोटीनचं पण निओग्लुकोजोनेसिस प्रोसेसनी नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स पासून ग्लुकोज बनतं आणि त्यामध्ये प्रोटीन वापरले जातात. प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं आणि प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं तर निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स होतो. म्हणजे क्रोनिक यूजला निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स पण होतो. म्हणजे 3 पॉइंट्स आपण पाहिले याच्यामध्ये मेटाबॉलिक इफेक्ट मध्ये. increase heat production due to uncoupling of oxidative phosphorylation. Effect on blood sugar, initially there is hypoglycemia, it is followed by hyperglycemia, and next is negative nitrogen balance. Negative nitrogen balance. लक्षात आलंय? ओके. आता रेस्पिरेटरीशी रिलेटेड काय इफेक्ट आहे मी तुमच्याशी डिस्कस करतो.
ज्यावेळेस सेल्युलर मेटाबॉलिझम वाढतं, ओके, सेल्युलर मेटाबॉलिझम वाढल्यावर तिथं CO2 प्रोडक्शन वाढतं, ओके. आणि जेव्हा बॉडीमधलं CO2 प्रोडक्शन वाढतं त्यावेळेस रेस्पिरेशन स्टिम्युलेट होतं. तर लोकल CO2 प्रोडक्शन होतं, प्लस ते CO2 ब्रेनमध्ये जातो. ब्रेनमध्ये CO2 गेल्यावर तो रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळं रेस्पिरेशन वाढतं आणि त्याला आपण काय म्हणतो, हायपर व्हेंटिलेशन. म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला, ऍस्पिरिन किंवा त्याच्यापेक्षा जास्त डोसला पॉइझनिंग मध्ये पेशंटला पहिले काय होईल, हायपर व्हेंटिलेशन. म्हणजेच त्याचा रेस्पिरेटरी रेट काय होईल, वाढेल. वाढेल. हायपर व्हेंटिलेशन का होतं, इट इज ड्यू टू सेल्युलर मेटाबॉलिझम, देर इज इन्क्रीज CO2 प्रोडक्शन. CO2 इज अ स्टिम्युलंट फॉर रेस्पिरेटरी सिस्टीम. CO2 रिटेन जास्त झाला, CO2 जास्त वाढला बॉडीमध्ये, तर रेस्पिरेटरी सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यामुळे हायपर व्हेंटिलेशन होतं. आता त्याच्यापेक्षा जास्त डोस झाला, हायर डोसला डायरेक्ट ब्रेनमध्ये ऍस्पिरिन रेस्पिरेटरी सेंटर डिप्रेस करतो आणि त्याच्यामुळं ॲट व्हेरी टॉक्सिक डोस हे हायपर व्हेंटिलेशन इज फॉलोड बाय रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड डेथ इज ड्यू टू रेस्पिरेटरी पॅरालायसिस. म्हणजे इनिशियली हायपर व्हेंटिलेशन होईल आणि त्यानंतर काय होईल, रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड डेथ इज ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर. लक्षात आलं रेस्पिरेशन रिलेटेड ऍक्शन. हो सर. ओके. आता ह्याच्यामध्ये ऍसिड बेस आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो डिस्टर्ब होतो ते ऍक्शन आपण डिस्कस करणार आहे. थोडी लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. आपण याचा फक्त डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स कोणत्या प्रकारचा होतो असं 2 लाईनमध्ये आपण त्याचं सारांश किंवा त्याची समरी लक्षात ठेवणार आहोत. तर थोडक्यात आता तुम्हाला एक लक्षात आलं की एनाल्जेसिक अँटी पायरेटिक डोसला जनरली सेल्युलर मेटाबॉलिझम वाढत नाही, बरोबर आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम एफेक्ट होत नाही, परंतु अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला सेल्युलर मेटाबॉलिझम वाढतं. हे तर लक्षात आलं तुमच्या. आणि त्याच्यामुळे रेस्पिरेटरी हो सर. काय होतो, वाढतो. म्हणजे पहा ऍसिड बेस इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कसं डिस्टर्ब होतो. सेल्युलर मेटाबॉलिझम वाढलं, CO2 प्रोडक्शन काय होईल त्यांनी, वाढेल. त्याच्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम काय होईल, स्टिम्युलेट होईल. Stimulate होईल. वाढेल. रेस्पिरेटरी सिस्टीम स्टिम्युलेट झाल्यामुळं जो पण CO2 रिटेन झालेला आहे तो काय होईल, वॉशआउट होईल. आणि CO2 वॉशआउट झाल्यामुळं म्हणजे डिस्पाइट इन्क्रीज प्रोडक्शन रेस्पिरेटरी स्टिम्युलेशनमुळं, ओके, रेस्पिरेटरी स्टिम्युलेशन हे प्रीडॉमिनंट असतं, त्यामुळे CO2 काय होईल, वॉशआउट. वॉशआउट. आणि CO2 वॉशआउट झाल्यामुळे रेस्पिरेटरी अल्कोलॉसिस होईल. काय होईल, रेस्पिरेटरी अल्कोलॉसिस. अल्कलोज. पीएच काय होईल, अल्कलाइन. ओके. आता पीएच अल्कलाइन झाल्यानंतर बॉडीच्या लक्षात येईल की पीएच अल्कलाइन झालेला आहे, ओके. जो नॉर्मल पीएच आहे तो जास्त अल्कलाइन झालेला आहे बॉडीतला ब्लडचा. आता परत तो कमी होण्यासाठी बॉडी काय करते, देर इज इन्क्रीज एक्सक्रीशन ऑफ बायकार्बोनेट. बायकार्बोनेटचं एक्सक्रीशन काय होतं, वाढतं. म्हणजे त्या स्टेजला आपण कॉम्पेन्सेटेड रेस्पिरेटरी अल्कोलिसिस म्हणतो. म्हणजे जो रेस्पिरेटरी अल्कोलिसिस मध्ये गेलेला पेशंट आहे तो परत काय होतो, नॉर्मल कॉम्पेन्सेटेड रेस्पिरेटरी अल्कोलिसिस मध्ये येतो. म्हणजे परत जे रेस्पिरेटरी अल्कोलिसिस आहे त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी बॉडी काय लॉस करतं बॉडीमधून, बायकार्बोनेट. कशा थ्रू, किडनी थ्रू. म्हणजे Kidney. पहिली स्टेज काय आहे ती रेस्पिरेटरी अल्कोलिसिसची. दुसरी स्टेज काय झाली, CO2 हे बायकार्बोनेट वॉश हे करायचं, रिमूव्ह करायचं बघा. म्हणजे दुसरी स्टेज झाली कॉम्पेन्सेटेड कॉम्पेन्सेटरी. कॉम्पेन्सेटेड रेस्पिरेटरी अल्कोलोसिस. आता पहा ऍट फर्दर हायर डोसला रेस्पिरेटरी सेंटर काय होतात, डिप्रेस होतात. डिप्रेस. मग रेस्पिरेटरी सेंटर डिप्रेस झाल्यामुळे CO2 आउट होईल का, नाही. नाही. CO2चं प्रोडक्शन होतच राहतंय.
पण तो वॉश आउट नाही होणार आता. मग CO2 काय होईल? रिटेन होईल. बॉडी मध्ये रिटेन ते होईल. आणि मग पेशंट कशात जाईल? रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. Acidosis. रेस्पिरेटरी ऍसिडोसिस म्हणजे रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, कॉम्पेन्सेटेड रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, तिसऱ्या याच्यात रेस्पिरेटरी ऍसिडोसिस होईल. थर्ड स्टेजला डोस जास्त असेल तर, त्याच्यापेक्षा जास्त डोस असेल तर काय होतं की सेल्युलर मेटाबॉलिझम वाढल्यामुळं मेटाबॉलिझम मध्ये काही ऍसिड्स बनतात. लॅक्टिक ऍसिड, पायरुवेट, ऍसिटोऍसिटिक ऍसिड. आणि हे ऍसिड्स काय करतात? हे ऍसिड वाढल्यामुळं जी स्टेज तयार होते त्याला मेटाबॉलिक ऍसिडोसिस म्हणतात. काय म्हणतात? मेटाबॉलिक ऍसिड. बॉडी ऍसिडोसिस. कारण मेटाबॉलिझममुळे ऍसिड प्रोडक्शन झालंय आणि त्याच्यामुळे ऍसिडोसिस झालाय. ही स्टेज रेस्पिरेटरी ऍसिडोसिस नंतरची स्टेज आहे. आणि आता बायकार्बोनेट तर ऑलरेडी नाहीये, बरोबर आहे, शरीरामध्ये बायकार्बोनेट पण कमी झालेले आहे. आता हा मेटाबॉलिक ऍसिडोसिस हा अनकॉम्पेन्सेटेड असतो, तो कॉम्पेन्सेट होऊ शकत नाही. ओके, म्हणून याला अनकॉम्पेन्सेटेड मेटाबॉलिक ऍसिडोसिस असंही म्हणतात. म्हणजेच इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स मध्ये आपण 4 स्टेज पाहिलेले आहे. रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, कॉम्पेन्सेटेड रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आणि लास्ट काय? अनकॉम्पेन्सेटेड मेटाबॉलिक ऍसिडोसिस. ओके. ओके, आता ज्यावेळेस बायकार्बोनेट लॉस होतं त्याच्याबरोबर सोडियम, पोटॅशियम, वॉटर पण लॉस होतं आणि डिहायड्रेशनचे चान्सेस, हायपर व्हेंटिलेशन जेव्हा होतं तेव्हा पण वॉटर लॉस होतं, बरोबर आहे. तर ह्या ज्या प्रोसेसमध्ये स्टेजेसमध्ये पेशंट डिहायड्रेशन मध्ये जातो. डिहायड्रेशन ऑकर्स ड्यू टू एक्सेस वॉटर लॉस इन युरिन, स्वेटिंग आणि हायपर व्हेंटिलेशन. लक्षात आलं? ओके, तर ह्या स्टेजेस आपण पाहिलेल्या आहेत. कोणकोणत्या स्टेजेस पाहिल्यात? इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स रिलेटेड रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, दुसरी पाहिली कॉम्पेन्सेटेड रेस्पिरेटरी अल्कोलोसिस, थर्ड पाहिली रेस्पिरेटरी ऍसिडोसिस, ऍसिडोसिस. चौथी अनकॉम्पेन्सेटेड मेटाबॉलिक ऍसिडोसिस. तुम्ही एवढं जरी लिहिलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, अँड डिहायड्रेशन ऑल्सो सीन ॲट अँटी इन्फ्लॅमेटरी डोस. लक्षात आलं? मग त्यामुळे एवढंच लिहिलं काय नाही, पण खूप मोठे ऍक्शन्स होतील ना आपल्या या. नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की आपण एनसेड्स बघितल्यात ना ऍक्शन, आणि ऍस्पिरिनचे ऍक्शन बघतोय. तर एनसेडचे ऍक्शन रिपीटच होते. आपल्याला त्यातल्या फक्त 2-2 लाईन लिहायचं. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन डिटेलमध्ये लिहायचे नाही. अंडरस्टँडिंग साठी ह्या आपण डिटेलमध्ये लिहिलेल्या, डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला आता अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला एवढं ऍक्च्युअली 6.5 किंवा 7.5 मार्कचा जो क्वेश्चन असतो ना त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला लिहिणं शक्य पण नसतं. त्यामुळे बेसिक इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इन ॲट अँटी इन्फ्लॅमेटरी डोस असं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, बरोबर आहे. हे फक्त अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. जे आता त्रिपाठी किंवा शानबाग वाचत असतील डिटेलमध्ये, शानबाग मध्ये आहे पण इतकं डिटेल नसेल, पण त्रिपाठीत खूप नाही. त्रिपाठीमध्ये डिटेल असल्यामुळं आपण हे डिटेल डिस्कस करत आहोत. डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो ऍस्पिरिनने ॲट हाय डोस, सेल्युलर मेटाबॉलिझम वाढतं. सेल्युलर मेटाबॉलिझम वाढलं तर CO2 प्रोडक्शन वाढतं, मग रेस्पिरेटरी स्टिम्युलेशन होतं, CO2 वॉश आउट होतो. अशा जर गोष्टी तुम्हाला कळल्या तर हे फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये एवढं लिहिणं शक्यच नाहीये. क्लासिफिकेशन युजर्स ऍडव्हर्स इफेक्टच विचारणार तुम्हाला. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आता MBBS मध्ये 12 मार्कचा क्वेश्चन असतो, तुम्हाला 7.5 मार्क आहे, त्यामुळे ते येण्याचे चान्सेस कमी आहे. आले तरी एक एक 2-2 लाईन तुम्हाला तयार करायचे, म्हणजे जे एनसेडचा टॉपिक आहे त्यातून तुमच्या नोट्स 1 पेज मध्ये झाल्या पाहिजे. ओके. ओके, अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ते डिटेलमध्ये वाचलं नाही किंवा ते लर्न नाही केलं तर तुम्हाला समजणार आहे का? नाही समजणार. नाही नाही. अँटीप्लेटलेट ऍक्शन लो डोसला काय होती ते एवढं मी एक्सप्लेन केलं, तेव्हा तुमच्या आता लक्षात आलं की लो डोसला काय होतं. थ्रम्बोक्सिन A2 ते पण नव्हतं कळालं. प्रोस्टाग्लॅंडिन I2 इनहिबिट होत नाही हे लक्षात आलं. तो का नाही होत ते पण आपण डिस्कस केलंय. पण यात जे डिस्कस केले त्यातून आता हे तर एक लाईन लक्षात राहील की ऍट लो डोसला थ्रम्बोक्सिन A2 इनहिबिट होतं, प्रोस्टाग्लॅंडिन I2 इनहिबिट होत नाही. हाय डोसला दोन्ही इनहिबिट होता. आणि 2 मार्कच्या क्वेश्चनला ह्या 2 लाईन दिले तर 2 पैकी 2 मार्क पडणार आहे. पण तुम्ही जर डायरेक्ट शानबाग वाचत असाल विदाऊट अंडरस्टँडिंग तर तो काहीच स्किप कळत नाही सर. तर तो स्किप पण होणार आहे क्वेश्चन. त्यामुळं हे फक्त आपले अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. अंडरस्टँडिंग जर झालं तर तुमचं रिटेन चांगलं राहतं. अंडरस्टँडिंग नाही झालं
फक्त रीडिंग करतोय तर ते रिटेन राहणारच नाही, त्यातलं फक्त 10-20% 30% रिटेन राहणार आहे. अंडरस्टँडिंग करून वाचा, तुमचं 80% लक्षात राहणार, 90% लक्षात हो राहणार. हा पॉइंट मी त्या दिवशी वाचला होता, मला एक अक्षर कळलं नव्हतं. नाही ते Acid होतं. base. हा ऍसिड बेस. तर ते अंडरस्टँडिंग झाल्यानंतर होतं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, जो पाठ कळत नाहीये. आणि असं हे नाही की सगळेच पॉईंट आपल्याला कव्हर झाले पाहिजे. एखादा पॉईंट नाही लक्षात आला, इव्हन MBBS मध्ये किंवा ज्यावेळेस मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस हे इतके डिटेलमध्ये आम्ही पण कधी शिकलेलो नाहीये. म्हणजे तुमचे जेवढे लेक्चर झाले तेवढे डिटेल आमच्या वेळेस नव्हतं, एवढं डिटेल आमच्या याच्यात फक्त क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे बायोबिलिटी जनरल फार्मॅक मध्ये माहित असलं तरी म्हणजे जनरल फार्मॅक झाला असं समजायचे. म्हणजे पण कन्सेप्ट कधी क्लिअर होता ते नंतर आमच्या लक्षात आलं. बरोबर. त्यानंतर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इतकं त्याचं डिटेलमध्ये लागत नाही, पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू, अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. तुम्हाला जर नोट्स दिल्या 2 पेजच्या आणि थोडक्यात सांगितलं, तुम्हाला खूप सोपं वाटेल. आणि पासिंग पॉइंट ऑफ व्ह्यू होतं, पास काय व्हायला प्रॉब्लेम नाहीये, सगळेच होणार आहे. फक्त कसं आहे की एक नॉलेज, एक कन्सेप्ट क्लिअर होतं. क्युरेट एक्सप्रेशन आहे त्याच्यावरचा पॉइंट. तर हे पॉइंट्स आपल्याला लिहू शकतो डायरेक्ट आम्ही. लिहू शकतात. तर फक्त तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर झालं ना, तुम्हाला एनसेट आत्ता नाही वाचलं, तुम्ही युनिव्हर्सिटीत क्लासिफिकेशन जरी तुमचं क्लिक झालं सगळं, तर बाकी लिहिणारच आहे तुम्ही. ओके. आणि फार्मॅकोलॉजी मध्ये काय, एकदा तुमचं अंडरस्टँडिंग झालं तर ते मॅथमॅटिक्स सारखं आहे. तुम्हाला एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टी लिहिता येतात. मेकॅनिझम माहिती, युजेस लिहिता येतात. युजेस लिहिता येतात. त्यात मेकॅनिझम वरून ऍडव्हर्स इफेक्ट लिहिता येतात. त्याच्यावरून कॉन्ट्रा इंडिकेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे लक्षात ठेवायला काहीतरी बेस आहे, फक्त तो बेस कॅच करायचा आहे. क्लासिफिकेशनला बेस नाहीये, ते पाठच करावं लागतं. फक्त बेस असा असतो क्लासिफिकेशन मध्ये की कोणत्या टाईपवर तो क्लासिफिकेशन डिपेंड आहे. बरोबर आहे. ते टाईप लक्षात घ्यायचा. नॉन सिलेक्टिव्ह, प्रिफरेन्शियल, कार्डिओ कॉक्स2, सिलेक्टिव्ह कॉक्स2, एनालिसिक, अँटीपायरेटिक बट विथ अँटी इन्फ्लॅमेटरी, हे 4 ग्रुप आहे. तर हे त्याचे पॉईंट झाले लक्षात ठेवायला. त्यातले ड्रग जेवढे लक्षात राहील तेवढे लिहायचे, पण हे 4 पॉईंट जरी लक्षात आले तर त्यातले 2-2, 3-3 ड्रग लिहिले मोर दॅन सफिशियंट. सगळे ड्रग आपण एक्झाम मध्ये एक्सपेक्ट पण करत नाही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक. तर बेसिक अंडरस्टँडिंग करा, होऊन जाईल. ठीक आहे. आता फार्मॅकोकायनेटिक पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही ऍस्पिरिनच्या. फक्त आता कसं आहे, 2-3 पॉईंट महत्वाचे जे तुमच्याशी डिस्कस करतोय. सो ऍस्पिरिन इज ऍब्सॉर्ब फ्रॉम स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाइन. ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे, तर स्टमक मधून पॅसिव्ह डिफ्युजनने तो ऍब्सॉर्ब होईल. स्मॉल इंटेस्टाइनचा सरफेस एरिया लार्ज असतो, त्यामध्ये ऍस्पिरिन ऍब्सॉर्ब होतो, पण अदर मेकॅनिझमनी होतो, पॅसिव्ह डिफ्युजननी नाही होत. अदर दॅन पॅसिव्ह डिफ्युजन ज्या मेकॅनिझम आहे, फिल्ट्रेशन आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, तर त्यापैकी एखादी प्रोसेस ते वापरतो. परंतु ऍसिड स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइन मधून ऍस्पिरिन दोन्ही ठिकाणी ऍब्सॉर्ब होतो. तर ऍब्सॉर्प्शन पॉईंट ऑफ व्ह्यू लिमिटिंग फॅक्टर काय की त्याची वॉटर सोल्युबिलिटी पुअर आहे. आणि ड्रगच्या साठी पहिले तो सोल्युबल झाला पाहिजे. जी टॅबलेट आपण ऍस्पिरिनची घेतो ती काय झाली पाहिजे, पहिले सोल्युबल झाली पाहिजे. आणि त्यासाठी 2 महत्वाच्या प्रोसेस जनरल फार्मॅक मध्ये मी डिस्कस केलेल्या आहेत. डिसइंटिग्रेशन अँड डिझॉल्व्ह. डिसइंटिग्रेशन म्हणजे जे टॅबलेट आहे त्याचे फाईन पार्टिकल मध्ये रूपांतर होण्याची प्रोसेस, आणि डिझोल्युशन म्हणजे हे फाईन पार्टिकल सोल्युबल फॉर्म मध्ये होण्याची प्रोसेस. तर डिसइंटिग्रेशन आणि टाइम आणि डिझोल्युशन टाइम जर जास्त लागत असेल तर ड्रग्स स्लोली सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, ऍब्सॉर्ब स्लोली होईल, प्रायोरिटी अफेक्ट होऊ शकते. डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन फास्ट झालं, ओके, तर ड्रग लगेच सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल आणि ऍब्सॉर्प्शन वाढेल. त्यासाठी ऍस्पिरिन काय आहे की त्याचं वॉटर सोल्युबिलिटी पुअर आहे, त्यासाठी ऍस्पिरिन आपण मायक्रोफाईन टॅबलेट फॉर्म मध्ये यूज करतो. ओके. मग तुम्हाला जनरल फार्मॅक मध्ये पार्टिकल साईज कॅन अफेक्ट बायोबिलिटी आपण पाहिलेलं आहे. जर आपण ड्रग्सची पार्टिकल साईज कमी केली तर बायोबिलिटी काय होते, वाढते. कारण पार्टिकल साईज कमी केली तर त्यामुळं म्हणजे एका 5 मिलीग्रामची टॅबलेट आहे,
लार्ज पार्टिकल असेल तर मग नंबर ऑफ पार्टिकल कमी होतील 5 मिलीग्राम मध्ये, पण पार्टिकल साईज कमी केली तर खूप सारे 5 मिलीग्राम मध्ये खूप सारे पार्टिकल्स बनतील आणि त्याचा सरफेस एरिया वाढेल, वॉटरशी कॉन्टॅक्ट जास्त येईल. म्हणजे जेव्हा आपण पार्टिकल साईज कमी करतो तर सरफेस एरिया ड्रग पार्टिकलचा वाढतो अँड देर इज मोर कॉन्टॅक्ट विथ वॉटर, फास्टर डिसइंटिग्रेशन, डिझोल्युशन. मग काही ड्रग ज्याचं ऍब्सॉर्प्शन बायोबिलिटी कमी असते, अशा ड्रगची बायोबिलिटी जर सोल्युबल लगेच होत नसेल ड्रग, तर त्यासाठी आपण मायक्रोफाईन टॅबलेट त्याचे यूज करतो. आणि गॅस डी निमोनिक आपण जनरल फार्मकमध्ये डिस्कस केलं होतं की हे ड्रग्स मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे. ओके, जी हो. फॉर ग्रेसिओफिल्विन, ए फॉर ग्रेसिओफिल्विन. ऍस्पिरिन, ओके, डी फॉर डिगॉक्सिन, ओके ओके, एस Spironolactone. फॉर स्पायरोनोलॅक्टोन, गॅस डी. ओके, तर तुम्हाला आता ते सगळं माहीत आहे. ओके, आणि इतकं क्लिक तुमचं म्हणजे आता हे 80% लोकांना ते गॅस डी किंवा हे जे पार्टिकल साईजचं आठवत नसेल, कारण कसं आहे की ज्यांचा अभ्यास आहे ते आहे. इव्हन MBBS मध्ये विचारलं मी तरी पण 70 to 80% स्टुडंट्स ब्लँक होऊन जातील, असं आहे. म्हणजे जे आता एक्झाम गोईंग आहे. तर त्यासाठी कसं आहे की बेसिक कन्सेप्ट ज्याचे क्लिअर आहे ते कधी पण आठवणार आहे तुम्हाला. ओके, तर एक तो करतो आपण गोष्ट की पार्टिकल साईज ऍस्पिरिनचे आपण कमी करतो. दुसरं, आपण अल्कली ऍड करतो ऍस्पिरिन मध्ये, टॅबलेट मध्ये. पण अल्कली ऍड केल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की डिझोल्युशन फास्ट होतं, तो सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. पण अल्कली ऍड केल्यामुळं त्याचं आयोनायझेशन स्टॅटस एफेक्ट होतं. मग ते पॅसिव्ह डिफ्युजनचे ऍब्सॉर्प्शन एफेक्ट होऊ शकतं. तर अल्कली ऍड केल्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मायक्रोफाईन टॅबलेट आपण यूज करू शकतो. डिस्ट्रीब्युशन त्याचं, ऍस्पिरिन हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंड आहे आणि ऍस्पिरिन हा कोणत्या प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अल्ब्युमिनला. अल्ब्युमिन. ओके, तेवढंच आहे. ब्लड ब्रेन बॅरियर स्लोली क्रॉस करतो, परंतु प्लॅसेंटा बॅरियर इझिली क्रॉस करतो. मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये आहे, ग्लायसिन कॉन्ज्युगेशनने होतं. ओके, ग्लुक्युरोनाइड कॉन्ज्युगेशनने होतं. ओके, ग्लायसिन कॉन्ज्युगेशन महत्वाचं आहे. ऍस्पिरिन सॅलिसायलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो आणि सॅलिसायलिक ऍसिड पण एक ऍक्टिव्ह फॉर्म आहे. आणि मेटाबॉलिझम हे एक किडनी थ्रू होतं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने आणि ट्युब्युलर सिक्रेशनने. प्लाझ्मा हाफ लाईफचा विचार केला, प्लेन ऍस्पिरिनचा विचार केला तर 15 ते 20 मिनिट आहे. पण सॅलिसायलिक ऍसिड त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म आहे. ऍस्पिरिन प्लस सॅलिसायलिक ऍसिड एकत्र विचार केला तर प्लाझ्मा हाफ लाईफ 3 ते 5 तास आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला प्लाझ्मा हाफ लाईफ 8 ते 12 तास आहे आणि पॉइझनिंग डोसला तो 30 तास आहे. म्हणजे टी हाफ पहा, टी हाफ काय होतोय, डोस वाढवला तर वाढत चालली. वाढला. तो आहे ना. ओके, हा फर्स्ट ऑर्डर का मिक्स ऑर्डर कायनेटिकनी इलिमिनेट होणारा ड्रग आहे. मिक्स किंवा झिरो ऑर्डर आपण म्हणू शकतो. तर 0 ऑर्डर. झिरो ऑर्डरनी आहे, बरोबर आहे. आपण झिरो ऑर्डर कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन जनरल फार्मॅक मध्ये पाहिलं होतं. म्हणजे डोस वाढवला तर टी हाफ त्याचा वाढतो, इलिमिनेशन रिमेन्स कॉन्स्टंट आणि टी हाफ त्याचा वाढतो, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं ऍट हायर डोसला टॉक्सिक साईड इफेक्ट येण्याचे चान्सेस असतात. झिरो वॅट पॉवर आठवत आहे ना निमोनिक? हो सर. ओके, हो सर. आता ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ एनसेड्स फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स वरून ठेवायचे. पहिले GIT आणि रिनल हे दोन ऍडव्हर्स इफेक्ट तुमचे आलेच पाहिजे. GIT चे कोणते आहे? एक तर इरोजन, गॅस्ट्रिक पेन, पेप्टिक अल्सरेशन, ब्लिडिंग, जर अल्सर झालं तर गॅस्ट्रिक ब्लिडिंग, नॉशिया, एनोरेक्झिया आणि इसोफेजायटिस. ओके, तर नॉशिया, एनोरेक्झिया, इसोफेजायटिस लक्षात ठेवायचे. बाकी गॅस्ट्रिक इरिटेशन, गॅस्ट्रिक इरोजन, गॅस्ट्रिक अल्सरेशन, गॅस्ट्रिक ब्लिडिंग हे प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनिबिट झाल्यामुळे होतं. रिनल, सोडियम वॉटर रिटेन्शन आहे आणि क्रोनिक यूज केलं तर पॅपिलरी नेक्रोसिस, ओके, आणि नेफ्रोपॅथी. रिनल फेल्युअर मध्ये जाऊ शकतो पेशंट. आपण म्हणतो की पेन किलर जास्त दिवस घ्यायचे नाही कारण रिनलवर अफेक्ट करतात. इवन नॉन मेडिकल पर्सनला पण ते माहीत आहे. तर त्यात काय होतं की सोडियम वॉटर रिटेन्शन येत आहेच, पण त्यामध्ये लॉंग टर्म यूज केल्यामुळं पॅपिलरी नेक्रोसिस, त्यानंतर रिनल फेल्युअर मध्ये पेशंट जाऊ शकतो, ट्युब्युलर ॲट्रॉफी होऊ शकते, नेफ्रोपॅथी होऊ शकते. त्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहे. CVS मध्ये BP
कार्डियक आउटपुट वाढतं, बीपी राईज होऊ शकतो आणि मायोकार्डियल इन्फार्क्शनची रिस्क जी आहे ती COX-2 इनहिबिटर बरोबर जास्त वाढते. इथं आता ऍस्पिरिनचं मी डिस्कस नाही करत आहे, इथं ओव्हरऑल ऍडव्हर्स इफेक्ट कोणते डिस्कस करत आहे. त्याच्या एनसेटचे. एनसेड मध्ये आता आपण म्हणतो की ऍस्पिरिन आपण अँटीप्लेटलेट म्हणून अँटी थ्रोम्बोटिक पॉईंट ऑफ व्ह्यू कार्डिओव्हास्क्युलर कंडिशन मध्ये यूज करतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल की MI ची रिस्क कसं काय वाढते, तर ही ऍस्पिरिन मुळे नाहीये, हे कशामुळे आहे, एनसेड्स मुळे आहे. आणि कोणत्या एनसेड्स मुळे ते पण महत्वाचं आहे. COX-2 त्याला अँटीप्लेटलेट ऍक्शन. त्यांना अँटीप्लेटलेट ऍक्शन नाहीये. आणि COX-2 इनहिबिटर यूज करताना प्रिकॉशन तीच घ्यायची आहे. COX-2 इनहिबिटरचा ऍडव्हान्टेज काय आहे की पेप्टिक अल्सरची रिस्क कमी आहे त्या त्या ड्रग बरोबर आहे. परंतु COX-2 इनहिबिटर ज्या पेशंटमध्ये कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम आहे त्या पेशंटमध्ये यूज केले तर ते कसली रिस्क वाढवतात, MI ची. त्यामुळे ते देण्याआधी आपण काय रूल आउट केलं पाहिजे की पेशंटला कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम आहेत का नाही, असेल तर आपण त्यामध्ये सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर अवॉइड केले पाहिजे. लक्षात आलंय. हो सर. म्हणजे सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटरचा एक ऍडव्हान्टेज पण पाहिला आणि एक काय पाहिला आपण, डिसएडव्हान्टेज पाहिला. त्यानंतर रिअर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हिपॅटिक लिव्हर एन्झाईमची लेवल वाढते. त्यानंतर हिमॅटॉलॉजिकल ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये ब्लिडिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, थ्रोम्बोसायटोपिनिया लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचप्रमाणे अग्रॅन्युलोसायटोसिस, हिमोलायटिक ॲनिमिया ही एनसेडमुळे दिसून येतो. CNS रिलेटेड नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ते पाठच करावं लागतील. हेडेक, मेंटल कन्फ्युजन. आता आपण हेडेक मध्ये एनसेड यूज करतो, पण रेअरली काही पेशंटला ते एक्सपिरियन्स होतं. का होतं ते एक्झॅक्ट रिझन माहित नाही, नॉन स्पेसिफिक आहे. वर्टायगो, बिहेव्हिअरल डिस्टर्बन्स, सीझर प्रेसिपिटेशन CNS रिलेटेड. आणि अदर्स मध्ये एनाफायलॅक्टोड रिॲक्शन, त्यात अस्थमा एक्झर्बेशन, रायनायटिस ते दिसून येतं. आर्टिकॅरिया दिसतं, अँजिओइडिमा दिसतं. त्याचप्रमाणे काही पेशंटला नेझल पॉलिपोसिस किंवा स्किन रॅशेसही दिसून येतात. तर हे झाले एनसेडचे ऍडव्हर्स इफेक्ट. त्यामध्ये GIT, रिनल हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि हिमॅटॉलॉजिकल हे फार महत्वाचे आहे. आता स्पेसिफिक ऍस्पिरिनचं जर विचारले तर ते पण त्रिपाठीत मेन्शन केलेले आहे साईड इफेक्ट. आता पहा, GIT रिलेटेड नॉशिया, वॉमिटिंग, इपिगॅस्ट्रिक पेन, ओके, गॅस्ट्रिक इरोजन, पेप्टिक अल्सर, ब्लीडिंग, रिनल रिलेटेड सोडियम वॉटर रिटेन्शन, पॅपिलरी नेक्रोसिस, हिपॅटिक रिलेटेड सीरम ट्रान्स एन्झाईम लेवल इज इंक्रीज, हिमॅटॉलॉजिकल, ब्लीडिंग, थ्रोम्बोसायटोपिनिया ऑलरेडी आपण एनसेड मध्ये डिस्कस केले. परंतु हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं, 2 मार्कला येईल की व्हॉट इज रेस सिंड्रोम, विथ विच ड्रग रेस सिंड्रोम इज सीन. माहिती आहे तुम्हाला, ऍस्पिरिन बरोबर. व्हायरल नाही. चिल्ड्रन्स मध्ये काही व्हायरल फीवर मध्ये यस, होतं हे. त्या लहान मुलांना जर व्हायरल इन्फेक्शन असेल, व्हॅरिसेला किंवा कोणत्या व्हायरस, इन्फ्लुएन्झा, व्हायरल इन्फेक्शन मध्ये जर ऍस्पिरिन यूज केलं, ओके, आता व्हायरल इन्फेक्शन आहे आणि फिवर आलाय आणि त्यात ऍस्पिरिन यूज केलं फिवर जाण्यासाठी, तर तो ऍस्पिरिन हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी करतो. ऍस्पिरिन ड्रग्स रिअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे, पण लहान मुलांमध्ये व्हायरल फिवर साठी जर आपण ऍस्पिरिन यूज केलं तर हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी होऊ शकते आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, रेस सिंड्रोम. त्यामुळे ऍस्पिरिन हे व्हायरल इन्फेक्शन मध्ये लहान मुलांमध्ये यूज केला नाही पाहिजे. 2 मार्कला येऊ शकतं, बरोबर आहे, 2 मार्कला येऊ शकतं. ओके. त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी, इडिओसिंक्रेसिस रिएक्शन ऍस्पिरिन मुळे ही दिसू शकते. रॅशेस, फिक्स इरप्शन, आर्टिकॅरिया, रायनोरिया, एंजिओइडिमा, अस्थमा, एनाफायलॅक्टोड रिएक्शन. ओके. आता पॉइझनिंग जे असते ती अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला होते आणि त्याला सॅलिसिलिझम म्हणतात. काय म्हणतात, सॅलिसिलिझम. आता हे मॅनिफेस्टेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही किंवा सॅलिसिलिझम वर एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. फक्त ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये सॅलिसिलिझम नाव लिहिलं मोर दॅन इनफ आहे. त्यामध्ये चक्कर येणं, डिझिनेस, टिनाइटस, रिंगिंग सेन्सेशन कानामध्ये होतात, वर्टायगो, हिअरिंग आणि विजन लॉस होऊ शकते. ती रिव्हर्सिबल असते. रिव्हर्सिबल
impairment of hearing and vision, excitement, hyperventilation, electrolyte imbalance. ऑलरेडी आपण अँटी इन्फ्लेमेटरी डोसला हायपरव्हेंटिलेशन आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स रिलेटेड पाहिलेला आहे. आता अक्यूट सॅलिसायलेट पॉइझनिंग मध्ये कसं ट्रीट केलं पाहिजे. आता हे मॅनिफेस्टेशन तुम्हाला सगळ्यांना आता माहित आहेत काय काय होऊ शकतं. ओके, आता ऍस्पिरिनचा फेटल डोस किती अडल्ट मध्ये 15 ते 30 ग्रॅम. 30 ग्रॅम. ओके, आता हे इट इज मोर कॉमन इन चिल्ड्रन. कन्सिडरेबली फेटल डोस हा चिल्ड्रन मध्ये कमी असतो. कमी डोसला हे होतं, फेटल डोस कमी आहे, डेथ होऊ शकते. मॅनिफेस्टेशन काय आहे तर वोमिटिंग, ओके, डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, acidotic breathing, hyper or hypoglycemia, bleeding point of view, petechial hemorrhage distill, delirium, hallucination, restlessness, CNS manifestation आहे. हायपरपायरेक्सिया, लक्षात आलं आता हायपरपायरेक्सिया का होतं ते ड्यू टू इन्क्रीज Heat increase होते. हीट प्रोडक्शन वाढतं. कन्व्हल्जन, कोमा आणि डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी पॅरालिसिस. म्हणजे हे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, ऍसिडोसिस, सेल्युलर मेटाबॉलिझम वाढतं, त्याच्यामुळे हीट प्रोडक्शन वाढतं, हायपर किंवा हायपोग्लायसेमिया होऊ शकतं, ते पण पाहिलंय आपण. हे सगळे आपण मॅनिफेस्टेशन जर तुम्ही फार्माकोलॉजिकल ऍस्पिरिनच्या ऍक्शन बघितल्या तर हे क्लिअर होईल तुमच्या. ट्रीटमेंट पहा फक्त याच्यात काय देतात. मोस्ट इम्पॉर्टंट इज एक्सटर्नल कुलिंग. एक्सटर्नल कुलिंग का करतो आपण हायपरपायरेक्सियामुळे. तर ट्रीटमेंट मध्ये एक्सटर्नल कुलिंगचं रिझन लक्षात आलं तुमच्या. हो सर. ओके, त्यानंतर ऍस्पिरिन सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट लॉस करतं, बरोबर आहे. मग IV फ्लुइड आपल्याला देणं गरजेचं आहे. डिहायड्रेशन झालेलं आहे, बरोबर आहे. सेल्युलर मेटाबॉलिझम वाढतं, हायपरव्हेंटिलेशन मुळे वॉटर लॉस होतं, रिनल सिस्टीम मधून वॉटर लॉस होतं. तर त्यामुळं IV फ्लुइड तर गरज आहे, त्याच्याबरोबर आपण सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट आणि ग्लुकोज पण यूज करायचं. आणि त्यासाठी आपल्याला त्याची लेव्हल पाहणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू नीड, ग्लुकोज लेवल कमी पण असू शकते, जास्त पण असेल. कमी असेल तर ग्लुकोज द्यावा लागेल. लक्षात आलं, लक्षात आलं. IV फ्लुइड विथ सोडियम पोटॅशियम बायकार्बोनेट आणि ग्लुकोज. बायकार्बोनेट लॉस होत होता कॉम्पेन्सेटरी रेस्पिरेटरी अल्कोलोसिस मध्ये, त्यामुळे बायकार्बोनेट लेवल पण कमी असते. त्यामुळे आपल्याला पहिले इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. ग्लुकोजची लेवल काय आहे ते पाहणं गरजेचं आहे, नंतर ते देणं गरजेचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर गॅस्ट्रिक लवाज टू रिमूव्ह अन ऍब्सॉर्ब ड्रग. अल्कलाइन डायुरेसिस. by making urine alkaline we can increase excretion of acidic drug. तर मग हा ऍसिडिक ड्रग आहे, त्याचं एक्सक्रिशन वाढवायचं असेल तर युरिन अल्कलाइन करावं लागेल. अल्कलाइन करण्यासाठी काय यूज करणार मग आपण सोडियम सोडियम बायकार्बोनेट. वेरी. आणि हिमोडायलिसिस पण आपण करू शकतो टू रिमूव्ह ड्रग फ्रॉम द ब्लड. हिमोडायलिसिस प्रोसेस, ब्लड ट्रान्सफ्युजन आणि व्हिटॅमिन के. कारण काय की ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात, त्यात क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस पण हायर डोसला एफेक्ट होते. त्यामुळे मग आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देऊ शकतो, त्यात सगळेच क्लॉटिंग फॅक्टर आहे. किंवा व्हिटॅमिन के आपण ऍड केलं तर 2, 7, 9, 10 ची सिंथेसिस वाढणार आहे. आणि कन्व्हर्जन असेल तर डायझेपाम लोराझेपाम. आता प्रत्येक पॉइझनिंग मध्ये कन्व्हर्जन मोस्टली होतातच, त्यामुळं डायझेपाम लोराझेपाम ज्या ज्या पॉइझनिंग मध्ये कन्व्हर्जन येतात त्याच्यात डायझेपाम लोराझेपाम देणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रीटमेंट कशी द्यायची हे तुमच्या लक्षात आलं. हो सर. ओके, आता कॉन्ट्राइंडिकेशन बघा ऍस्पिरिनचे. पेशंट जर त्याला हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल, पेप्टिक अल्सरची हिस्ट्री असेल, ब्लिडिंग डिसऑर्डर असतील, ब्लिडिंग टेंडन्सीज असतील, आणि चिल्ड्रन जर व्हायरल इन्फेक्शननी सफर असतील तर त्यामध्ये ऍस्पिरिन आपण अवॉइड केलं पाहिजे. क्रोनिक लिव्हर डिसीज मध्ये आपण कॉशियसली ते यूज केलं पाहिजे. डायबिटीस मध्ये पण कॉशियसली यूज केले पाहिजे. कॉन्ट्रा इंडिकेटेड नाही म्हणता येणार. ओके, ज्याच्यात कार्डियाक व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, लो कार्डियाक रिझर्व आहे, त्यामध्ये कॉशियसली यूज केले पाहिजे. ज्युवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये कॉशियसली यूज केले पाहिजे. 1 वीक बिफोर इलेक्टिव्ह सर्जरी ऍस्पिरिन आपण स्टॉप केला पाहिजे. प्रेग्नन्सी मध्ये जर आपण क्रोनिकली यूज केलं तर लो बर्थ वेट बेबीचे चान्सेस आहे.
डिलेड लेबर आहे, प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियस आहेत. ओके, ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये ही जनरली आपण हे ड्रग अवॉइड केलं पाहिजे. G6PD डिफिशियन्सी इंडिव्हिज्युअलमध्ये हिमोलायसिसची रिस्क ऍस्पिरिन बरोबर वाढते, तर तिथंही ते आपण अवॉइड केलं पाहिजे. ठीक आहे, 5-10 मिनिटं घेऊ शकतो ना आपण. हो सर. घ्या सर. आता ड्रग इंटरॅक्शन जे आहेत, ड्रग इंटरॅक्शन मध्ये प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगशी रिलेटेड ड्रग इंटरॅक्शन लक्षात ठेवा. जे ऍसिडिक ड्रग दोन एकत्र आपण दिले आणि दोघेही हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंड असतील, तर एक ड्रग अल्ब्युमिनला बाइंड होतो आणि दुसऱ्या ड्रगला डिस्प्लेस करतो, तर दुसऱ्या ड्रगचा फ्री फॉर्म वाढतो आणि फ्री फॉर्म वाढला त्याची ऍक्शन वाढेल, ऍक्शन वाढली तर साईड इफेक्ट वाढतील, टॉक्झिसिटी वाढेल. मग ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे, तो दुसऱ्या ऍसिडिक ड्रगला प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग अल्ब्युमिन वरून डिस्प्लेस करतो. ऍस्पिरिन वारफेरिनला डिस्प्लेस करतो, ऍस्पिरिन सल्फोनिलुरेला डिस्प्लेस करतो, ऍस्पिरिन फिनिटोइन मिथोट्रेक्झेटला डिस्प्लेस करतो. वारफेरिनची लेवल वाढली तर ब्लिडिंगचे चान्सेस वाढेल, सल्फोनिलुरेची लेवल वाढली तर हायपोग्लायसेमियाची लेवल वाढेल, रिस्क वाढेल. फिनिटोइनची लेवल वाढली तर फिनिटोइनची टॉक्झिसिटी वाढू शकते, मिथोट्रेक्झेटची टॉक्झिसिटी मिथोट्रेक्झेटची लेवल वाढली तर वाढू शकते. तर ही ड्रग ड्रग इंटरॅक्शन कोणत्या लेवलला आहे? प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग प्लस सर डिस्प्लेसमेंट. डिस्ट्रीब्युशन लेवलला, डिस्प्लेसमेंट डिस्ट्रीब्युशन लेवलला, हे फार्मेकोकायनेटिक टाइप ऑफ ड्रग इंटरॅक्शन आहे. प्लस ऍस्पिरिन वारफेरिनला ऍडिटिव्ह इफेक्ट पण आहे. ऍस्पिरिन अँटीप्लेटलेट ड्रग आहे, वारफेरिन अँटी कोएग्युलंट आहे. दोघांचा इफेक्ट एकत्र आला तर ब्लिडिंगची रिस्क वाढते. तर इथं फार्मेकोडायनेमिक टाइप ऑफ ड्रग इंटरॅक्शन आहे. म्हणजे ऍस्पिरिन वारफेरिनच्या ड्रग इंटरॅक्शन जर विचारली तर ही फार्मेकोकायनेटिक प्लस फार्मेकोडायनेमिक आहे. फार्मेकोकायनेटिक मध्ये ऍस्पिरिन वारफेरिनला बाइंडिंग साईटवरून डिस्प्लेस करून वारफेरिनची ऍक्शन वाढवतो डिस्ट्रीब्युशन लेवलला, त्यामुळे ती फार्मेकोकायनेटिक झाली. आणि ऍस्पिरिन वारफेरिनचे ऍक्शन ऍड होतात, ऍस्पिरिन अँटीप्लेटलेट, वारफेरिन अँटीकोएग्युलंट, आणि ह्या ऍक्शनशी रिलेटेड म्हणून ही फार्मेकोडायनेमिक ड्रग इंटरॅक्शन. ऍस्पिरिन अँटागोनाइजेस युरिकोसोरिक ऍक्शन ऑफ ऑल युरिकोसोरिक ड्रग्स इफ वी यूज ऍस्पिरिन बिलो 2 ग्रॅम पर डे डोस आपण पाहिले. आणि ऍस्पिरिन ब्लंट्स डायुरेटिक ऍक्शन ऑफ फ्युरेसिमाइड अँड थायाझाइड ड्यू टू सोडियम अँड वॉटर रिटेन्शन. लक्षात आलं इंटरॅक्शन? हो सर. हो सर. ओके, युजेस बघा. अनालिसिस, आता युजेस अनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, ऍस्पिरिन आपण सुपरफिशियल पेन मध्ये यूज करतो, हेडेक, बॅकएक, मायल्जिया, जॉईंट पेन, मसल पुल मसल, टूथएक, न्यूरॉल्जिया, डिस्मिनोरिया, डोस 300 to 600 मिलीग्राम TDS. अदर एनसेड आता जास्त प्रेफर करतो. आता हे मी ऍस्पिरिनचे युजेस डिस्कस करतो. अँटीपायरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू पण आता अदर एनसेड्स यूज करतात. फिवर ऑफ एनी ओरिजिन, फक्त व्हायरल फिवर मध्ये आपण अवॉइड करायचं. 600 मिलीग्राम 300 to 600 मिलीग्राम TDS डोस आहे. बट पॅरासिटामॉल इज प्रेफर्ड नाऊ फॉर रिलिव्हिंग फिवर. पॅरासिटामॉल जास्त पॉप्युलर आहे एनसेड्स मध्ये. अॅक्यूट रुमॅटिक फिवर मध्ये आपण ऍस्पिरिन यूज करू शकतो सिम्पटमॅटिक रिलीफ साठी अलॉंग विथ पेनिसिलिन. ओके, तर 75 to 100 mg per kg पर डोस आहे. हे डिटेल मध्ये डोस तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही. तुम्ही अॅक्यूट रुमॅटिक फिवर लिहिलं मोर दॅन सफिशियंट. हे फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. स्लाइड मध्ये पण मी खूप साऱ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत, कसं देतात काय देतात हे डिटेल मध्ये कोणीही विचारणार नाही. ओके, रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये आपण यूज करू शकतो. ओके, अँटी इन्फ्लॅमेटरी डोसला टू प्रोड्यूस अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट. ओके, पण प्रोग्रेस ऑफ द डिसीज अफेक्ट होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओनली सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. पण आता आपण अदर एनसेड प्रेफर करतो रुमॅटॉइड आर्थरायटिस साठी, पण ऑस्टिओ आर्थरायटिस साठी यूज करू शकतो. पोस्ट एम आय पोस्ट स्ट्रोक पेशंट मध्ये लो डोस ऍस्पिरिन आपण यूज करू शकतो. ओके, 75 to 150. प्री क्लॅम्शियाची रिस्क असेल तर प्रेग्नन्सी मध्ये सेकंड ट्रायमिस्टर पासून आपण लो डोस ऍस्पिरिन चालू करू शकतो. त्यामुळं प्री क्लॅम्शियाची जी रिस्क आहे ती कमी होते. ओके, हे प्री क्लॅम्शियासाठी एक रिस्क फॅक्टर काय होतं की थ्रोम्बोक्सिन A2 प्रोस्टाग्लॅंडिन I2 चा इम्बॅलन्स एक वन ऑफ द रिस्क फॅक्टर होता, आणि तो करेक्ट करण्यासाठी आपण लो डोस ऍस्पिरिन यूज करतो. तर लो डोस ऍस्पिरिन आपण प्रेग्नन्सी सेकंड ट्रायमिस्टरला यूज करतो टू प्रिव्हेंट प्री क्लॅम्शिया इन हाय रिस्क प्रेग्नन्सी. ओके, त्यानंतर अदर युजेस, रेअर युजेस आहे. फॅमिलियल कोलोनिक पॉलिपोसिस, हे इंटेस्टाइनशी रिलेटेड कंडिशन आहे. प्रिव्हेन्शन ऑफ कोलोन कॅन्सर, त्यामध्ये आपण यूज करू शकतो. पण हे जस्ट
थेरॉटिकली आपण मेन्शन केलेत, क्लिनिकली त्याचं किती यूज आहे ते क्लिअर म्हणजे मला डिटेलमध्ये मलाही माहित नाही. ओके, टू प्रिव्हेंट फ्लशिंग ड्यू टू यूज ऑफ निकोटिनिक ऍसिड. आपण हायपोलिपिडिक ड्रग मध्ये निकोटिनिक ऍसिड किंवा नियासिन डिस्कस करताना पाहिलं आहे की नियासिनचा एक साईड इफेक्ट आहे की फ्लशिंग, आणि फ्लशिंगचं रिझन काय आहे की प्रोस्टाग्लॅंडिन प्रोडक्शन आहे, प्रोस्टाग्लॅंडिन इंड्यूस फ्लशिंग होतं. म्हणून ते नियासिनचा साईड इफेक्ट प्रिव्हेंट करायचा असेल तर नियासिन बरोबर आपण काय देतो, ऍस्पिरिन. ओके, सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर बद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ऍडव्हान्टेज काय आहे त्याचं, पेप्टिक अल्सरची रिस्क कमी आहे, त्यामुळे ज्या पेशंटला पेप्टिक अल्सरची रिस्क आहे अशा पेशंटमध्ये एनसीड यूज करायचं असेल तर कोणतं यूज करायचं, सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह कॉक्स 2 पण ते कुठं अवॉइड करायचे, अल्सर कार्डिओव्हास्क्युलर होताना डिसीज. कार्डिओव्हास्क्युलर, कार्डिओव्हास्क्युलर सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीज, कारण दे आर डिवाइड ऑफ अँटीप्लेटलेट ऍक्शन. पॅरासिटामॉल हा पॅरा अमायनो फेनॉल डेरिव्हेटिव्ह आहे, वीक अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे, बरोबर. तर का वीक इन्फ्लॅमेटरी हे आहे त्याची ऍक्शन की जेव्हा इन्फ्लामेशन होतं त्यावेळेस फ्री रॅडिकल्स तयार होतात, पेरॉक्साइड, आणि इन प्रेझेन्स ऑफ दिस फ्री रॅडिकल पॅरासिटामॉल इज नॉट एबल टू इनहिबिट कॉक्स एन्झाईम, आणि त्यामुळं त्याला वीक अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आहे. तर इन्फ्लामेशन प्रोसेसमध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होतात, इन प्रेझेन्स ऑफ फ्री रॅडिकल्स पॅरासिटामॉल इज नॉट सिग्निफिकंटली inhibit this COX enzyme. That's why it has weak anti-inflammatory action, paracetamol. ओके, आणि पॅरासिटामॉलला ऍडिशनल काय आपण पाहिलेलं आहे, कोणता आयसोफॉर्म इनहिबिट करतो तो, COX-3 सुद्धा. 3. ओके, हाऊ विल यू ट्रीट पॅरासिटामॉल पॉइझनिंग, N-acetyl cysteine. N-acetyl cysteine. तर हे ऑलरेडी मी कशात डिस्कस केले, जनरल फार्मॅक मध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, उद्याचा जो लेक्चर असेल ना आपला, ऑलरेडी 9:15 वाजलेत, तर उद्याच्या लेक्चरला, संध्याकाळच्या लेक्चरला मी पॅरासिटामॉल पॉइझनिंग पण डिस्कस करेल, आणि मग आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा गाऊट यापैकी एक टॉपिक पाहूया. संध्याकाळी आपण 10 वाजता घेऊया, ठीक आहे, कारण अजून 10-15 मिनिटं लागेल, त्यासाठी आपण संध्याकाळी पाहूयात, ठीक आहे. तर संध्याकाळी मी 10 वाजता घेईल, आणि सीवेचा पेपर मी आज तुम्हाला देतो. 2-3 दिवस बिझी असल्यामुळे देता नाही आला तर चालेल, मी आज तुम्हाला अपलोड करेल. थँक्यू. ओके, Thank you, sir. ओके. Thank you, sir.